तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती. बोर्ड परीक्षा 2023 ची प्रश्नपत्रिका आहे. मार्च 2023 ची. या अगोदर पण आपण बऱ्याचशा प्रश्नपत्रिका ऑलरेडी बघितल्यात. आज मार्च 2023 ची गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका बघूयात. अतिशय सोपे प्रश्न असतात. आता या प्रश्नपत्रिकेमधला हा पहिला जो प्रश्न तुम्हाला दिसतोय, तर जास्तीत जास्त प्रश्नाचा आपण सगळी प्रश्नपत्रिका बघण्याचा प्रयत्न करूयात. पहिला जो प्रश्न आहे, बघा पहिल्यामध्ये ए आणि बी असे 2 उपप्रश्न असतात. हां, 1 मिनिट. त्याच्यातला ए जो आहे, ए मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. म्हणजे एक प्रश्न आणि त्याचे 4 ऑप्शन असतात. आता इथं बघा हा पहिला प्रश्न आपल्याला काय दिलाय, की 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? या प्रकारचा प्रश्न दरवर्षी परीक्षेला येतो. मी तर म्हणतोय हाच प्रश्न आहे ना 3 ते 4 वेळा येऊन गेलाय. ओके. आता याच्यात मला काय दिलंय 4x अधिक 5y बरोबर 19. 4x अधिक 5y बरोबर 19 हे समीकरण आहे. आणि याच्यामध्ये x बरोबर 1 म्हणजे x ची किंमत 1 आहे. याचा अर्थ तुम्हाला एकच काम करायचंय. या x ला काढायचं, त्याला म्हणायचं बाबा तू निघ बाहेर आणि त्या x च्या जागेवर 1 ला फिट करायचं. x काढायचं आणि x च्या जागेवर आपल्याला 1 ला फिट करायचं एवढंच करायचं. मग 4 गुणिले x च्या जागेवरती 4 गुणिले 1 लिहा. अधिक 5y आपल्या जागेवर बरोबर 19 आपल्या जागेवर. 4 गुणिले 1 4 अधिक 5y आपल्या जागेवर बरोबर 19 आपल्या जागेवर. 5 ला म्हणायचं 5y ला म्हणायचं बाबा तू इथंच थांब. 19 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 5 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. या 5 ला आपण पलीकडे नेऊयात. आता एक एक काम करा लक्षात घ्या. 5y आपल्या जागेवर 19 पलीकडे आपल्या जागेवर हा 4 अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 4 झाले. ओके. 5y ला इथंच ठेवलं. ओके. 19 ला इथंच ठेवलं. या 4 ला म्हणायचं तुझं इथं काय काम 4 अधिक हे पलीकडे गेला वजा. पुढे जाऊन आपल्याकडे होतील 5y बरोबर 19 4 गेले 15 राहिले. y आपल्या जागेवर 15 आपल्या जागेवर हे 5 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले झाले 5. y बरोबर 5 त्रिक 15. y ची किंमत झालेली आहे 3. आता 3 ऑप्शन कुठं? बी ऑप्शन करेक्ट आहे. परीक्षेला एवढं सगळं लिहायची गरज नाही. हे सगळं कच्चं काम करायचं. परीक्षेला फक्त उत्तर लिहायचं बाबा. पहिल्याचं उत्तर बाबा माझ्याकडे ऑप्शन बी आहे. संपला विषय बाबा एवढं काम आपलं झालं. ओके. याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूयात. आता तुम्हाला मी आणखी एक गोष्ट इथं सांगू इच्छितो, की या प्रश्नात जर का तुम्ही बघितलं, तर या प्रश्नामध्ये हे जे तुम्हाला समीकरण दिसतंय, प्रश्न बदलून येऊ शकतो. हे समीकरण बदलेल. या समीकरणाच्या ऐवजी दुसरं कुठलं तरी समीकरण येऊ शकतं. त्याचबरोबर x बरोबर 1 च्या ऐवजी x बरोबर 2, 3, 4, 5 दुसरी काहीतरी किंमत दिली जाईल आणि y ची किंमत काढायला सांगितली जाईल. किंवा y ची किंमत काहीतरी दिली जाऊ शकते आणि म्हटलं जाईल, की बाबा x ची किंमत काढा. असाही प्रश्न येईल. ओके. चला पुढे जाऊयात. पुढे गेला बाबा पुढचा प्रश्न. आहाहा! हा प्रश्न बघा. झग्गा-मग्गा या प्रश्नाकडे बघा. खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण नाही? कुठलं समीकरण वर्ग समीकरण नाही हे आपल्याला सांगायचंय. आता मला सांगा या ठिकाणी पहिल्या समीकरणामध्ये बघा x वर्ग गेला. म्हणजे राहिलं काय? 4x बरोबर 11. भाऊ हे वर्ग समीकरण आहे का? नाहीये. म्हणजे ऑप्शन ए करेक्ट आहे. अहो ऑप्शन ए करेक्ट आहे. पटकन उत्तर मिळालं. कसं मिळालं? झटपट, पटापट मिळालं उत्तर खटाखट. झटपट उत्तर आपल्याला मिळाले. आता हे वर्ग समीकरण आहे, हे आहे. तुम्ही म्हणाल सर, इथं तुम्ही कसे एक्स एक्स कट केले? तसे तुम्ही इथं का नाही केले कट? मित्रा लक्षात घे. इथं वजा आहे, इकडे अधिक आहे. हा वजा एक्स वर्ग पलीकडे जाऊन अधिक एक्स होईल. कसं होईल माहितीये का? 2x बरोबर एक्स वर्ग आपल्या जागेवर, हा वजा एक्स वर्ग पलीकडे गेला अधिक एक्स वर्ग अधिक 5 आपल्या जागेवर. मग 2x बरोबर एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग 2x वर्ग आणि अधिक 5 म्हणजे इथं 2x वर्ग आला. एक्स वर्ग कट झाला नाही. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. कुठलं वर्ग समीकरण नाही तर ऑप्शन ए आपला या ठिकाणी बरोबर आहे. आता या ठिकाणी अजून एक वेगळा प्रश्न येऊ शकतो, की कुठले वर्ग समीकरण आहे? असाही प्रश्न येतो. असाही प्रश्न खूपदा येऊन गेलाय. तर 4 समीकरणं दिली जातील. त्याच्यातलं एक वर्ग समीकरण असेल आणि बाकी 3 नसतील. तर तेव्हा जे वर्ग समीकरण आहे त्याला टिक करायचं. तर जे जसा प्रश्न येईल तसं उत्तर आपल्याला लिहायचं. पण वर्ग समीकरणावर आधारित प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं. आहाहा! एका अंकगणित श्रेणीसाठी a बरोबर 3.5, b बरोबर 0 तर tn किती? टन-टना टन-टन-टन टारा टीएनचा फॉर्म्युला वापरा. भाऊ टीएनचं सूत्र लिहायचं आणि मला टीएन काढायला सांगितलेलं आहे. a ची किंमत 3.5 आहे. मग इथं लिहून टाकायचं 3.5 अधिक n ची किंमत मला माहिती नाही. वजा 1 जसंच्या तसं. गुणिले d ची किंमत आहे 0. इथं लिहिला 0 भोपळा. ओके. 3.5 आपल्या जागेवर अधिक n वजा 1 गुणिले 0. कुठल्याही संख्येला 0 ने गुणल्यावरती उत्तर 0च येतं. ओंबट स्वाहा. 0 उत्तर आलं.
आता 3.5 अधिक 0 किती आलं? 3.5 आहे का कुठं? ऑप्शन बी करेक्ट है. चलो आपका ऑप्शन बी करेक्ट है. सही समय पे आंसर आना चाहिए. तर अशा प्रकारे आपल्याला बी ऑप्शन येईल 3.5. ठीक आहे. तुमचा जो या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे प्रश्न मी सांगतो ना तुम्हाला किंवा आपण हे जे प्रश्न बघतोय पहिल्यातला ए, याच्यामध्ये सगळे प्रश्न कुठले येतात? तुमच्या पुस्तकामध्ये जे संकीर्ण प्रश्न संग्रह असतात, त्या संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, जे बहुपर्यायी प्रश्न आहेत, त्याच्यातलेच प्रश्न येतात. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेच प्रश्न येत नाही भाऊ, लक्षात घे तू. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पर ये रहा. ओय चलो देखो क्या सवाल है. नंबर ऑफ ए बरोबर 2 आणि पी ऑफ ए बरोबर इथं द्यायचं राहिले बरं का. पी ऑफ ए ची किंमत इथं द्यायची राहिली. पी ऑफ ए बरोबर 1 छेद आपल्याकडं 5 आहे. पी ऑफ ए बरोबर 1 छेद 5 आहे. नंबर ऑफ ए बरोबर 2 आणि पी ऑफ ए बरोबर 1 छेद 5 आहे. ओके. इथं जरा प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर नंबर ऑफ एस काढा. भाऊ लक्षात घ्या, पी ऑफ ए काढायचं आपलं सूत्र काय असतं? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. पी ऑफ ए काढायचं सूत्र असतं नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस आणि आपल्याला नंबर ऑफ एस काढायचंय. पी ऑफ ए ची किंमत किती बाबा? पी ऑफ ए ची किंमत 1/5 आहे पकडा. नंबर ऑफ ए ची किंमत किती? 2 आहे आणि भागिले नंबर ऑफ एस आपल्याला काढायचं. आता करा तिरकस गुणाकार. 1 गुणिले नंबर ऑफ एस, नंबर ऑफ एस. 5 गुणिले 2 10. नंबर ऑफ एस बरोबर 10 कुठे बाबा? हे ऑप्शन करेक्ट आहे. तर हा पण प्रश्न सराव संकीर्ण प्रश्न संग्रह 3 मधला आहे हा प्रश्न. अंकगणिती श्रेणीचा जो संकीर्ण प्रश्न संग्रह आहे ना, त्याच्यातला हा गणित आहे. हे गणित आहे. तर सगळी गणित जास्तीत जास्त संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात ना मित्रांनो, ते करायचे. ठीक आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक पहिल्यातला बी, हा सुद्धा 4 मार्काला असतो. याच्यामध्ये 4 प्रश्न दिले जातात. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असतो आणि त्याच्यातला हा जो प्रश्न आहे दादा, हा लई वेळा येऊन गेलाय. खूप वेळा येऊन गेलाय. बघा आता कसा सोडवायचा याला. जगा मगा याच्याकडे बघा. पुढील निश्चयकाची किंमत काढा. आता काय करायचं? 4 7 आहे. पहिला बाबा 4 आणि 7 या दोघांचा गुणाकार करायचा. ओके. इथं मी वाटलंच तर लिहितो व्यवस्थित मोठ्या अक्षरात. 4 आहे, 2 आहे, 3 आहे, 7 आहे. पहिला गुणाकार करा रे 4 आणि 7चा. ओके. 4 गुणिले 7, 3 गुणिले 2 करू नका, उत्तर चुकेल. पहिले लिहा 4 गुणिले 7 मध्ये द्या वजाचं चिन्ह आणि वजाचं चिन्ह दिल्यानंतर 2 गुणिले 3 हा गुणाकार करून टाका. इथं लिहा 2 गुणिले 3. 4 7 28 वजा 2 त्रिक 6. 28 हातून 6 गेले, 22 राहिले भाऊ. 1 मार्क आपल्या खात्यात जमा. ओके. अशा प्रकारे मार्क कमवा. मित्रांनो, या प्रकारचा प्रश्न येतो. कधी कधी 1 मार्काला येतो, कधी कधी 2 मार्काला येतो, पण प्रश्न येतो. आता बघा, अगं बाई, अरे यापेक्षा सोपा प्रश्न कुठला आहे? पुढील अंकगणिती श्रेणी मधला सामायिक फरक काढा भाऊ. T1 बरोबर किती? 2. T2 बरोबर किती? 4. T3 बरोबर किती? 6. T4 बरोबर किती? 8. सामान्य फरक म्हणजे D बरोबर T2 वजा T1. T2 किती? 4 आणि T1 किती? 2. 4तून 2 गेलं 2. D बरोबर 2. तर तुम्ही इथे लिहाल सामायिक फरक 2 आहे. संपला ना विषय. इथं तुम्हाला असा प्रश्न विचारला, पहिले पद पण सांगा. भाऊ पहिले पद 2. सामायिक फरक किंवा साधारण फरक म्हणजे काय? 2 क्रमगत पदांमधला फरक. 4तून 2 गेले 2. 6तून 4 गेले 2. 8तून 6 गेले 2. सामायिक फरक 2. साधारण फरक 2. जे काय आहे 2. घड्याळात वाजले 2. मावशीचा आला फोन. फोनवर बोलण्यात 1 तास गेला. मी नाही अभ्यास केला. असा फोनवर गप्पा मारू नका, अभ्यास करा. आता पुढचा प्रश्न. एका वस्तूवर CGST चा दर 9%. CGST चा दर बरोबर 9% आहे. तर SGST चा दर किती? भाऊ डोकं नको खाऊ. CGST आणि SGST या दोघांचा सुद्धा दर कसा असतो? सारखा असतो. सेम टू सेम. इथंच आहे गेम. म्हणून SGST चा दर बरोबर 9% झालेला आहे. आणि जर यांनी असा पण प्रश्न विचारला, भाऊ जीएसटीचा दर किती? जीएसटीचा दर 9 आणि 9 18 होऊन जाईल. पण सध्या फक्त जेवढा विचारलं तेवढंच लिहा. जास्त डोकं चालू नका. जास्त लिहून कशाला पेनाची शाई खराब करायची. ओके. टेंशन नहीं लेने का भाई, धीरे चलना. अगला सवाल. एक नाणे फेकले असता नमुना अवकाश लिहा. एक नाणं, एक कॉइन. क्रिकेटची मॅच आहे, इंडिया वर्सेस न्यूझीलंड सध्या चालू आहे. टॉस उडवला, टॉस खाली पडला तर काय पडणार? भारत आणि बाबा तुमची न्यूजीलैंड की मैच है। दोनों भी कप्तान देखे यहाँ आए हैं क्रीज पर एकदम टॉस उड़ाने के लिए। अभी टॉस उड़ेगा,
और अभी इंडिया का कप्तान फिलहाल तो वो गिल है, तो गिल क्या करेगा, टॉस उड़ाएगा और दूसरा अपोजिट वाला कप्तान देखेगा और बोलेगा छापा का इतना तर काटा, हा हेड और टेल तो म्हणेल. मग तो जर कॉइन ज्यावेळेस खाली पडल, एक नाणं ज्यावेळेस खाली पडल, तेव्हा काय पडणार त्याच्यावरती? एकतर छापा पडल, नाहीतर काटा पडल. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही पडणार. पडला तर पाऊस पडेल आणि मॅच कॅन्सल होईल. पण छापा किंवा काटा पडेल नाण्यावरती. मग इथं एक नाणे फेकले असता नमुना अवकाश लिहायचा एकदम सावकाश. एच आणि टी, छापा आणि काटा, बास एवढंच. तुम्हाला मी सांगतो, सगळे नमुना अवकाश पाठ करून ठेवा. एक नाणे फेकले असता, दोन नाणे फेकले असता, तीन नाणे फेकले असता, एक फासा फेकला असता, दोन फासे फेकले असता, एक फासा आणि एक नाणं फेकला असता, माणूस फेकला असता नाही. जेवढं फेकायचं तेवढंच फेकायचं, जास्त वस्तू फेकत जाऊ नका. तर हे सगळे नमुना अवकाश व्यवस्थित पाठ करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण नमुना अवकाशवरती 100% 1 किंवा 2 मार्काला नेहमी नेहमी प्रश्न विचारला जातो. ओके. आता पुढचा प्रश्न कुठं गेला रे? अरे बापरे! ओ चला दुसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला झाला. आता प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडे वळूयात. दुसरा जो प्रश्न आहे ना मित्रा, एक लक्षात घ्या. दुसरा प्रश्न खूप महत्वाचा आहे, खूप सोपा आहे. दुसऱ्यामध्ये ए आणि बी असे उपप्रश्न आहेत. ए मध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले जाईल ॲक्टिव्हिटी बेस. हे बघा असे बॉक्स भरायचे. या ॲक्टिव्हिटी बेस प्रश्नांमध्ये कसं आहे, की या ॲक्टिव्हिटी बेस प्रश्नांमध्ये तुम्हाला 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. 4 बॉक्स दिले जातील प्रत्येक प्रश्नामध्ये. 4च्या 4 बॉक्स तुम्हाला सोडवायचे आहेत. एका बॉक्सला अर्धा मार्क. ओके, 4 बॉक्स भरायचे असतात आणि 4 बॉक्सचे झाले 2 मार्क दुसऱ्यातल्या ए मध्ये. आणि दुसऱ्यातला बी सुद्धा 2-2 मार्काचे प्रश्न असतात. 5 पैकी 4 सोडवायचे असतात, तो 8 मार्काला. आता हा 4 मार्काचा प्रश्न आहे. 2 अधिक 2 4. ओके. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. आता इथं बघा. खालील कृती पूर्ण करा व x ची किंमत काढा. 2 समीकरण 5x अधिक 3y बरोबर 9. याला म्हणायचं बाबा तू समीकरण नंबर 1 आहे. त्याच्यानंतर 2x वजा 3y बरोबर 12. हा समीकरण नंबर 2 आहे. समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करू. दोघांची बेरीज केल्यावर लक्षात येते 5x अधिक 3y बरोबर 9. 2x वजा 3y बरोबर 12. बेरीज करताय. 5 आणि 2 झाले 7x. अधिक 3y वजा 3y गेला. कटाप छटाप वटाप गेट आउट. 9 आणि 12 झाले 21. इथं आलं 21. झालं विषय. आता मला x ची किंमत काढायची. 21 ला म्हणायचं तू इथंच थांब. 7 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. 7 गुणिले पलीकडे गेला. इथं हे 27 लिहिलं चुकून 21. 7 गुणिले पलीकडे गेला भागिले 7 त्रिक 21. x बरोबर 3. भाऊ याच्या व्यतिरिक्त सोपं दुसरं काय असेल ना, तर माझा तुम्हाला नमस्कार आहे. लई सोपी गणित आहेत मित्रांनो. अतिशय सोपी गणित तुम्हाला इथं अर्धा 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 झाले पूर्ण 2 मार्क. चला आता पुढे जाऊयात. अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पर ये रहा. चला देखो. वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. भाऊ एक समीकरण आहे. x वर्ग अधिक 2x वजा 9. x वर्ग वजा 2x, x वर्ग अधिक 2x वजा 9. या समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर करू आणि मग उकल काय येईल. a बरोबर 1 कुठून आला? वरून नाही आला भाऊ. x वर्गच्या शेजारी असतो तो a असतो. आता x वर्गच्या शेजारी इथं काहीच नाही. मग भाऊ लक्षात घ्यायचं जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. म्हणून काहीच नाही म्हणजे a बरोबर 1, b बरोबर x च्या बाजूला आहेत 2 आणि c बरोबर एकटा टायगर कोणी 9. पण इथं 9 नका पकडू. वजा 9 पकडा मित्रांनो चिन्हा सहित. आता बघा बी वर्ग वजा 4ac. तुम्हाला जर का वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवायचं असेल तर अगोदर विवेचकाची किंमत काढायची असते. मग बी वर्ग वजा 4ac ची किंमत. बी वर्ग वजा 4ac म्हणजे काय, पहिला बी चा वर्ग. बी ची किंमत 2 आहे, मग 2 चा वर्ग वजा 4 गुणिले ac. a ची किंमत 1, c ची किंमत वजा 9. 2 चा वर्ग 4. हे वजा आणि हे वजा झाले अधिक. 9 चोक 36 बरोबर. 4 अधिक 36 झाले 40. संपला विषय. 4 अधिक 36 40. बाकी आता पुढे काहीच नाही. बी वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे. हे 40 शून्यापेक्षा मोठे म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव असमान आहेत. जर उत्तर 0 आलं असतं तर वास्तव समान असतं आणि किंमत वजा 40 असती, शून्यापेक्षा लहान असती तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीत असं लिहिलं असतं. आता बाकी काय लिहायचं नाही, एवढे बॉक्स भरायचे. पुढे जाऊ. तिसरा प्रश्न बघा. आहाहा! कसा मोठा बॉक्स आहे. बघून असे डोळे एकदम भिरभिरतात. आता इथं काय, खालील सारणी योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. आता इथं अनुक्रमांक 1 2 2 3 5 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. ओके. पहिला दर्शनी किंमत दिले, मूल्य प्रकार दिलाय, बाजारभाव. दर्शनी किंमत जी आहे बघा मूल्य प्रकार म्हणजे 3 प्रकारचे मूल्य सममूल्य म्हणजे जेवढी दर्शनी किंमत तेवढाच बाजारभाव असेल तर सममूल्य. दुसरा अधिमूल्य
ज्यावेळेस बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा जास्त असतो त्यावेळेस अधिमूल्यावर आहे तो शेअर आपण असं म्हणूयात. आणि ज्यावेळेस दर्शनी किंमत आणि बाजारभाव याचा जर विचार केला तर बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा कमी असेल तर शेअर अवमूल्यावरती आहे असं आपण म्हणतो. आता इथे बघा दर्शनी किंमत 100 दिले, सममूल्यावरती आहे. म्हणजे दर्शनी किंमत आणि बाजारभाव सारखा, म्हणजे इथं सुद्धा तुमच्याकडे उत्तर आलं पाहिजे 100. झालं. आता इथे दर्शनी किंमत माहिती नाही. अधिमूल्य आहे, ₹500 वाढले शेअरची किंमत आणि ₹500 वाढून 575 झाले. मग ₹500 मध्ये ₹500 वाढून 575 झालेले म्हणजे ₹500 मध्ये किती ऍड केल्यावर 575 येईल तर 75 ऍड केल्यावर. मग इथं लिहा बाबा ₹75 शेवंती 5. आता बघा दर्शनी किंमत 100 आणि बाजारभाव झालाय फक्त ₹5. फुल आपटलेला आहे विषय मित्रांनो. किती रुपये कमी झाले? ₹95. मग इथं लिहायचं अवमूल्य. अवमूल्य किती रुपये अवमूल्य? ₹95. इथं लिहायचं ₹95. मी बाजूला लिहितो, तुम्ही चौकटीतच लिहा व्यवस्थित. ओके. आता बघा ₹100 किंमत होती आणि अवमूल्य झाले ₹50. ₹50 कमी झाले. ₹100 होती, ₹50 कमी झाली. मग इथं किती उरली बाबा? ₹50 उरली फक्त. 100 मधून 50 गेले, 50 राहिले. तर अशा प्रकारे हे 4 बॉक्स आपले भरून झालेले आहेत. झाले 2 मार्क फिक्स. 3 पैकी कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे होते. पण माझ्या माहितीनुसार हे तीनही प्रश्न लई सोपे होते. अगला सवाल किधर गया? बघा, खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक दुसरा, दुसऱ्यातला बी. 5 प्रश्न दिले जातात. 5 पैकी कोणतेही 4 तुम्हाला जे आवडतील ते सोडवा. आता यातला बघा पहिला प्रश्न होता. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. सोडवा म्हणजे काय बाबा? एक्स आणि वायच्या किमती काढा. आता या समीकरणामध्ये बघा एक्स अधिक वाय बरोबर 4 याला म्हणायचं भावा तू एक नंबर. आणि दुसरा 2x वजा y बरोबर 2 याला म्हणायचं भावा तू 2 नंबरचा माणूस आहे. आता या दोघांचा जर काही विचार केला ना भाऊ तर दोघांमध्ये काय कॉमन दिसतोय? प्लस वाय मायनस वाय कॉमन दिसतोय, तो कट होईल. भाऊ हा जर कट झाला तर मला x ची किंमत ऑटोमॅटिकली मिळून जाईल ना. मग याला कट करण्यासाठी या दोन समीकरणांचं काहीतरी करायला लागेल. एकतर बेरीज करायला लागेल नाही तर वजाबाकी. काय करायची? बेरीज करायची का वजाबाकी करायची? बघा जर भिन्न चिन्ह असेल ना तर बेरीज करून टाकायची म्हणजे वाय वाय कट होईल. बघा कसं इथं लिहायचं समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. ओके. 1 अधिक 2 करू. दोघांची करून टाका बेरीज. ओके. समीकरण 1 आहे एक्स अधिक वाय बरोबर 4 अधिक समीकरण 2 आहे 2x वजा वाय बरोबर 2. ओके. 2x आणि x झाले 3x अधिक वाय वजा वाय गेला कट झाला. 4 आणि 2 झाले 6. आपल्याला काढायचे x ची किंमत. x ला म्हणायचं तू इथंच थांब. 6 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 3 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. 3 गुणिले पलीकडे गेला भागिले, कारण त्याचं इकडे काहीच काम नाहीये. आता x बरोबर 3 दुने 6. x ची किंमत आले 2. आता y ची किंमत काढायला लागल. y ची किंमत काढण्यासाठी ही जी x बरोबर 2 किंमत आले या किमतीला समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवायचं आणि इथं आरामात लिहायचं x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवली तरी चालेल. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. एकदम आरामात ठेवू. चला. समीकरण 1 काय आहे भाऊ? x अधिक y बरोबर 4. x अधिक y बरोबर 4. x ची किंमत आहे 2. x ला काढायचं. त्याच्या जागेवर 2 ला फिट करायचं कारण x ची किंमत 2 आहे. इथे लिहिले 2 अधिक y बरोबर 4. ओके. y ला म्हणायचं तू इथंच थांब. 4 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 2 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. 2 अधिक तिकडे गेला वजा. 4तून 2 गेले 2. y बरोबर आले 2. म्हणजे x आणि y दोघांच्या किमती आलेल्या आहेत 2. अशा प्रकारे हा प्रश्न मित्रांनो आपण सोडू शकतो. लई सोपा आहे. याच्या व्यतिरिक्त सोपा प्रश्न कुठला असू शकतो का बाबा? लई सोपा प्रश्न. पुढचा. अगला सवाल 2 नंबर का. भाऊ काय आहे? काय प्रश्न आहे. खालील समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहा आणि abc च्या किमती काढा. बघा आता समीकरण काय 2y बरोबर 10 वजा y वर्ग. 2y बरोबर 10 वजा y वर्ग. पहिला मला वर्ग पाहिजे. पुढे बाबा तो पलीकडे त्याला माझा भाऊ तू तिकडे नको थांबू, तू इकडे तुझा पहिला नंबर आहे. तुझा पहिला नंबर आलाय.
तो वजा वायचा वर्ग इकडाला अधिक वाय वर्ग झाला. नंतर मला bx म्हणजे y पाहिजे. हा 2y इथंच आहे. आपल्याच जागेवर आहे. आणि हा 10 अधिक c म्हणजे x पाहिजे. ही 10 ती पण पलीकडे, तिला पण इकडे आणायचंय. पलीकडून अलीकडे येताना टॅक्स लागला. अधिक 10चं वजा 10 झालं बरोबर 0. म्हणजे तुमचं समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपामध्ये तुम्ही लिहिलं. आता मला एबीसीच्या किमती काढायच्या. एबीसीच्या किमती काढण्याच्या अगोदर इथे एक वाक्य लिहायचं. वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. म्हणजे या समीकरणाशी करू आणि मग एबीसीच्या किमती काढायच्यात. हे बरोबर काय? एक्स वर्गाच्या शेजारी जो असतो त्याला आपण म्हणतो ए. पण इथं वाय वर्ग आहे. वाय वर्गाच्या शेजारी कोणीच नाही. म्हणजे जिसका कोई नाही होता उसका एक होता. काहीच नाही म्हणजे एक. ए बरोबर 1. बी बरोबर काय? वायच्या शेजारी आहेत 2 आणि सी बरोबर एकटे आहेत वजा 10. हा एक प्रश्न मित्रांनो खूप सोपा असतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा प्रश्न कधी-कधी 1 मार्काला पण विचारला जातो मल्टिपल चॉईस मध्ये वगैरे. आता इथे पहा, जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद म्हणजे ए बरोबर 10 आहे. ओके. आणि साधारण फरक डी बरोबर 5 आहे. तर ती अंकगणिती श्रेणी लिहा. अंकगणिती श्रेणी लिहा म्हटल्यावर T1, T2, T3, T4 पहिली 4 पद काढून टाका, डोक्याला ताप नको. T1, T2, T3, T4. T1 बरोबर काय? T1 म्हणजे असतोय ए. क्या बोलती तू? T2 म्हणजे T1 अधिक डी. T3 म्हणजे T2 अधिक डी. T4 म्हणजे T3 अधिक डी. हे जुगाड, हे सूत्र नीट लक्षात घ्या. T1 म्हणजे ए. ए म्हणजे काय? 10. T2 म्हणजे T1 अधिक डी. T1 किती आलाय? 10 अधिक डी आहे 5. 10 आणि 5 झाले 15. T3 बरोबर T2 अधिक डी. T2 किती आहे बाबा? T2 आलेला आहे 15 अधिक डी आलेला आहे 5 बरोबर 15 अधिक 5 झाले 20. T4 म्हणजे T3 अधिक डी. T3 बरोबर किती आले? 20 अधिक डी बरोबर किती आले बाबा? 5. 20 आणि 5 झालं 25. म्हणून आपली जी अंकगणिती श्रेणी आहे, अंकगणिती श्रेणी, शिर्डी करू नका. अंकगणिती श्रेणी बरोबर 10, 15, 20, 25 एक कॉमा डॉट 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 3 टिंब देऊन टाका. झाली अंकगणिती श्रेणी. मित्रांनो हा प्रश्न खूप सोपा आहे. अंकगणिती श्रेणी लिहा म्हटलं तरी असं सोडवायचं. पहिली 4 क्रमगत पदे लिहा असा प्रश्न आला तरी अशीच काढायची. पहिली 3 पदे काढा म्हटलं असतं तर 10, 15, 20 आला असतं. तर हा प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकताय. याच्यानंतर आपण जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो, सगळे प्रश्न आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. ओके? बघा, प्रश्न क्रमांक 4. 4 नंबरचा प्रश्न. कुठे गेला बाबा? ये रे लवकर. हा. कुरिअर सेवा देणारा एक एजंट आहे. तो कुरिअरच्या सेवा देतोय. एक पार्सल नाशिकहून त्याने नागपूरला पाठवलंय. लय लांब पाठवलंय बाबा. पाठवण्यासाठी ग्राहकाकडून ₹590 घेतले. त्यात ₹500 करपात्र किमतीवर. केंद्राचा ₹45 व राज्याचा ₹45 कर आहे. तर या व्यवहारात आकारलेला वस्तू व सेवा कराचा दर. बरोबर? आता मला सांगा, करपात्र किंमत, करपात्र किंमत, करपात्र किंमत, किंमत बरोबर आपल्याकडे दिले ₹500. ₹500, रुपये 500. बरोबर? आता बघा, एकूण एकूण तुम्ही जर म्हटलं एकूण जीएसटी बरोबर किती? एकूण जीएसटी काय बाबा? सीजीएसटी अधिक एसजीएसटी. आपल्याला म्हटलंय केंद्राचा कर 45, राज्याचा 45. म्हणजे काय झाला बाबा? 45 अधिक 45. 45 आणि 45 झाला ₹90. बरोबर? ₹90 काय घेतला भावाने? जीएसटी. ₹90 जीएसटी चा हा किती टक्के झाला बाबा? हा दर किती टक्के? मग आपण इथं लिहू जीएसटीचा दर, जीएसटीचा दर. हा जो दर आहे, हा ₹500 करपात्र किंमत होती. या ₹500 वर किती रुपये? ₹90. ₹500 वरती ₹90 जीएसटी आहे. बरोबर? मग हा टक्केवारी काढायची झाली तर याला कितीने गुणायचं? 100 ने गुणायचं. टक्केवारी काढायची झाली तर 100 ने गुणायचं. आता 100 ने गुणलं, 90/500 ला 100 ने गुणलं तर काय येईल बाबा? 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. किती राहिले? 90/5. 5 ने भाग लावून टाका. 90 ला किती येतं? 5 एके 5, 5 48, 18%. 90/5 केलं तर 18%. म्हणजे जीएसटीचा दर किती? 18%. हा प्रश्न पुस्तकामध्ये नाहीये, पण परीक्षेला विचारला गेला. बरेचसे प्रश्न असे असतात,
की जे पुस्तकामध्ये नसतात पण बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात. त्यामुळे आपल्याला या प्रश्नांची तयारी ठेवली पाहिजे मित्रांनो. त्यामुळे जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला पाहिजे आणि म्हणूनच आपण ही सीरीज बनवली. या सीरीजमध्ये आपण सगळ्या जुन्या जुन्या प्रश्नपत्रिका तुमच्या करून घेणार आहोत. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता हा प्रश्न बघा भावांनो. इथं काय दिलंय? गृहीत मध्ये ए मानलंय. खालील सारणीचं निरीक्षण करायचंय. इथं वर्ग दिले, वर्गमुद्दे दिले, डी ची किंमत दिलेली आहे, वारंवारता दिली, एफ-आय-डी-आय दिले आणि आपल्याला म्हटलंय वर्ग मध्य काढा. आता इथं इथं मध्य काढा. ऍक्च्युअली मध्य काढा. मध्य काढण्याच्या 3 पद्धती आहेत. एक गृहीत मध्य पद्धत, सरळ पद्धत आणि मध्य प्रमाण विचलन पद्धत. आता इथं एफ-आय-डी-आय वगैरे दिसतंय म्हणजे इथं गृहीत मध्य पद्धत वापरायची. बघा, गृहीत मध्य पद्धतीने वापरायचं असेल तर पहिली डी बारची किंमत काढावी लागते. डी बारची किंमत काय बाबा? समेशन एफ-आय-डी-आय भागिले समेशन एफ-आय. समेशन एफ-आय-डी-आय किती बाबा? 50 आहे. 50 आहे. एफ-आय-डी-आय 50 आहे आणि भागिले समेशन एफ-आय किती बाबा? ही पण 50 आहे. भाई ये क्या हो गया भाई साहब? ही पण 50 आहे. त्याला 50 तर लिहून टाका. 50 तर 50. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर? हे पण 50 लिहिले. 8 5 13, 13 आणि 12 हां, ठीक आहे 50. 50 भागिले 50 किती आला? 1. म्हणजे तुमच्याकडे डी बार बरोबर किती आला? 1 आला. डी बार बरोबर 1. आता तुम्हाला मध्यक काढायचा आहे. मग मध्यक कसा काढणार? इथं मी लिहितो मध्यक, मध्यक, मध्य काढायचा आहे. मध्य काढायचं सूत्र ए अधिक डी बार. ए अधिक डी बार. तुम्हाला ए ची किंमत दिली आणि डी बारची किंमत आहे तर ए अधिक डी बार. ए ची किंमत 300 आहे. मग इथे लिहून टाका 300 अधिक डी बारची किंमत 1 आहे. मग किती झालं? 301. इथं वर्ग आहे. इथं लिहायचं 301. 301 काय झाला? तुमचा मध्य झाला. ठीक आहे. आता हे अशा प्रकारे हे ऍक्टिव्हिटी बेस्डचाच प्रश्न आहे तसं बघायला गेलं तर 2 मार्क इथे तुम्हाला आरामात मिळून जातील. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. जो तिसरा प्रश्न आहे, जो खूप महत्वाचा आहे कारण 3-3 मार्काचे प्रश्न आहेत. तिसऱ्यातला ए जो आहे, याच्यामध्ये तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी असतील अशा प्रकारे. या दोघांपैकी एक ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. जशा ऍक्टिव्हिटी प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या ए मध्ये असतात, तशाच इथं असतात. आता याच्यात काय आहे बघा, यात जर का आपण नीट पाहिलं, तर 2 मुलगे बघा खालीलपैकी एक कृती पूर्ण करा. याच्यातली पहिली कृती आहे 2 मुलगे म्हणजे B1 B2 व 2 मुली G1 G2 यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा पहिलं काय 2 मुलांची समिती. 2 मुलांची म्हणजे B1 B2 अशी समिती बनेल. B1 आणि B2 अशी या 2 मुलांची समिती जर मला बनवायची झाली तर B1 B2 अशी बनेल. म्हणजे दोघांची बनवायची समिती. मग ती B1 B2 बनेल, G1 G2 किंवा B1 G1, B2 G2 अशी पण समिती बनू शकते. 2 मुलींची. इथं फक्त 2 मुलांची झाली. 2 मुलींचीच म्हटली की G1 G2. G1 आणि G2 मी मध्ये कॉमा देत नाही, तो द्यायला मिळत नाही व्यवस्थित. ओके 2 मुलींची समिती. आता एक मुलगा व एक मुलगी यांची समिती. एक मुलगा व एक मुलगी म्हणजे काय? B1 G1 झालं, B1 G2 झालं. आता B2 G1 आणि B2 G2 बघा. B2 G1 आणि B2 G2 म्हणजे एक मुलगा एक मुलगी यांची समिती. अशा 4 समित्या बनू शकतात. 4 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. मग आता नमुना अवकाश म्हणजे या सगळ्यांना लिहायचं. बघा B1 B2 आला, B1 B2 आला, त्याच्यानंतर B1 G1 आला, B2 G2 आला, G1 G2. आता राहिलं काय बाबा? बघा या ठिकाणी काय काय आला? B1 B2 आलाय का बाबा? आला. त्याच्यानंतर B1 G1 कुठे? हा पण आला. त्याच्यानंतर B2 G2 हा आला. G1 G2 हा आला. मग राहिलं कोण? B1 G1, B2 G1. इथं लिहायचं B1 G1, B2 आणि G1 झालं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे 6 बॉक्स असतात. हे 6 बॉक्स आपल्याला कंप्लीट करावे लागतात. ठीक आहे. प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क. 6 बॉक्सचे अर्धा गुणिले 6 केलं की तुम्हाला 3 मार्क मिळून जातात. चला पुढे. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला बी इंग्लिश मधून दिसतंय. बाई. बघा ही माहिती भरायची पूर्ण. एकदम सोपा विषय. बघा. हा तो नंबर आहे. फूड आयटम काय घेतलं? कॉफी घेतला, मसाला टी घेतला, मसाला टी घेतला. अरे बाबा 2 मसाला टी. चला. मसाला टी. बघा एक कॉफी घेतले. 20 रुपयाला एक कॉफी आहे. बरं एकच कॉफी घेतली. कॉफी 20 रुपयाला आहे. मग किती रुपये झाले? एका कॉफीचे 20 रुपये. 2 असते तर 40 झाले असते. सीजीएसटी किती? 2.5% दर आहे. 2.5% ने 0.50 रुपये झाले. म्हणजे 2.5% कशावर? 20 रुपयावर 2.5% म्हणजे 0.50 रुपये. मग जर सीजीएसटी जर का 0.50 रुपये असेल तर एसजीएसटी पण इथं 0.50 असणार. इथं काय वेगळा काय विषय नसणार आहे. या बॉक्समध्ये पण तुमच्याकडे उत्तर काय असलं पाहिजे? 0.50 रुपये. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथे बघा. मसाला टी एक घेतला 10 रुपयाला आहे. मग किती रुपये झाले? 10 रुपये. याच्यावर पण सीजीएसटी 2.5%च असणार. 2.5% म्हणजे इथं पण लिहायचं 2.5%.
2.5% किती झाले 0.25 रुपये. मग इथे पण 2.5% किती झालं 0.25 रुपये. ओके, प्रश्नाचंच उत्तर असतं बऱ्याचदा. इथं काय मसाला टी 2 घेतलेत. बरोबर ना? मसाला टी 2 घेतलेत. आता इथं रेट किती बाबा ₹60 मसाला टी. इथं काहीतरी ठीक आहे, काहीतरी वेगळा असू शकतो, पण ठीक आहे. मसाला टी जर 2 घेतले, एक जर ₹60 ला असेल, तर दोघांचे किती झाले बाबा ₹120. दोघांचे ₹120 झाले. एक ₹60 ला आहे, 2 घेतले तर दोघांचे 120. मग आता या ठिकाणी ₹120 वर 2.5% किती रुपये होतात बघा. ₹120 वर 2.5% बघा. ₹120 वरती 2.5% म्हणजे भागिले आपल्याला काय करावं लागणार 100. हे 0 गेले आणि इथं आपल्याकडे बघा हे 100 गेले आणि ते 1.20 आलं. मग 1.20 गुणिले आपल्याकडं 2.5 या ठिकाणी आपण करू. म्हणजे 1.2 गुणिले 2.5. 1.2 गुणिले 2.5. 25 दुने 50 चे शून्य हातच्याला आले 5. 25 एके 25 आणि 5 झाले 30. 1-2 घरं सोडून पॉइंट म्हणजे ₹3. म्हणजे बघा इथं किती येतील रुपये 3. ₹3 येतील. ठीक आहे. मग आता बघा लक्षात घ्या. आता इथं टोटल झाले. या सगळ्यांची टोटल केली. आता या सगळ्यांची टोटल किती येईल बाबा? बघा इथं ₹3.75 आले म्हणजे इथं पण 3.75 येईल. मग इथं जुगाड करून लिहायचं ₹3.75. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. तर हा थोडासा वेगळा होता. या प्रकारचा प्रश्न आपल्याला येतो किंवा कधी-कधी अशा प्रकारे तुम्हाला 3 मार्काला असा एक चार्ट बनवायला, टॅक्स इन्व्हॉइस किंवा बनवायला सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नातला दुसरा प्रश्न बघू. तिसऱ्यातला दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यात 4 प्रश्न दिले जातील आणि या 4 पैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायला सांगितले जातील. ओके. इथे बघा, या तिसऱ्यात जर आपण विचार केला तर माझ्याकडे काय आहे, की खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला सोडवायची आहेत. तर इथं 4m अधिक 6n याच्यामध्ये बघा 4m अधिक 6n बरोबर मला दिलंय 54. इथं बरोबरचं चिन्ह राहिलं. आता हे समीकरण जे आहे ना, जरा मोठे आकडे आहेत, त्याला तुम्ही छोटं करू शकताय. 4, 6 आणि 54 या सगळ्यांना 2 भाग जाऊ शकतो. मग सगळ्याला 2 भाग लावा. 2 भाग लावला 2 दुने 4 2m इथं लिहा 2 दुने 4 2m 2 त्रिक 6 3n 54 चे निम्मे 27 याला म्हणायचं नंबर 1. याला आपण म्हटलं समीकरण नंबर 1. झालं. आता दुसरं समीकरण काय बाबा 3m अधिक 2n बरोबर 28. याला म्हणायचं समीकरण नंबर 2. आता याला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचंय. क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी 3 गोष्टी माझ्याकडे पाहिजे. डी, डीएक्स आणि डीवाय. डी, डीएक्स आणि डीवायच्या किमती पाहिजेत. आता डी, डीएक्स, डीवायच्या किमती काढण्याची एक छोटीशी ट्रिक सांगतो. डी ची किंमत काढताना 12, 32 आणि 13 एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे डी ची किंमत काढताना 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. डीएक्स ची किंमत काढताना 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. डीवाय ची किंमत काढताना 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. चला आता डी ची किंमत काढायची. म्हणजे डी बरोबर पहिला आणि दुसरा स्तंभ म्हणजे काय? बघा, हा पहिला स्तंभ, हा दुसरा स्तंभ, हा आधार स्तंभ, तिसरा स्तंभ. पहिला आणि दुसरा डी काढताना पहिला म्हणजे पहिल्यामध्ये एमच्या शेजारी कोण आहे बाबा 2 आणि 3 आहे. आणि दुसऱ्यामध्ये काय बाबा 3 आणि 2 आहेत. ओके. 2, 3, 3, 2. आता कॅल्क्युलेशन करा. पहिला या दोघांचा गुणाकार करा. 2 गुणिले 2 वजाचं चिन्ह. 3 गुणिले 3 इथं लिहा 3 गुणिले 3. बे दुने 4 वजा 3 त्रिक 9. 4 वजा 9 किती आले बाबा? वजा 5. झालं. आता डी नंतर मला डीएक्स काढायचा असतो. पण इथं डीएक्स नाही काढू शकत. इथं एम आहे. मग इथं लिहायचं डीएम. मग डीएम काढताना 12 नंतर मला काय यायचं 32. 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. तिसऱ्यात काय 27, 28 आहे. तिसऱ्यामध्ये 27 आणि 28 आणि दुसऱ्यामध्ये काय 3, 2 आहेत. इथं लिहायचं 3 आणि 2. आता करा कॅल्क्युलेशन. काय बाबा 27 गुणिले 2 पहिला या दोघांचा गुणाकार आणि वजा 28 गुणिले 3. 27 दुने 54 वजा 28 त्रिक किती? 28 त्रिक बघा 28 गुणिले 3 करा. 8 त्रिक 24 चे 4 हातच्याला 2. 3 दुने 6, 7, 8 84 वजा 84. आता 54 वजा 84. 54 मधून 84 जात नाही. 84 मधून 54 गेले 30. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 30. म्हणजे माझ्याकडे डीएम बरोबर वजा 30 आलं. आता डीएन 12 झालं, 32 झालं, आता 13. डीएन काढताना 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिल्यात 2, 3 आहे. आणि तिसऱ्यात काय बाबा 27, 28 आहे. ठीक आहे. आता घ्या. आता काय करायचं या ठिकाणी आता हे बाकीचा कार्यक्रम मी रफ करतो. हे आपलं काम झालं. 12, 32, 13चं काम झालेलं आहे. आता बघा 2 गुणिले 28 या दोघांचा पहिला गुणाकार करायचा. 2 गुणिले 28 मध्ये वजाचं चिन्ह आणि 27 गुणिले 3. 27 गुणिले 3. 28 दुने किती? 56. 28 दुने 56 वजा 27 तरी किती झाले बाबा 81.
56 वजा 81, 56 मधून 81 जात नाही. आपण 81 मधून 56 ला वजा करू. 81 वजा 56, एकातून 6 जात नाही. 11तून 6 गेले 5, हातच्याला 1. 8तून 5 आणि 1, 6 गेले 2, म्हणजे 25 राहिले. इथं काय आलं बाबा, वजा 25 मोठ्या संख्येचं चिन्ह. अशा प्रकारे मित्रांनो मला 3 गोष्टी मिळाल्या. डी झालं, डीएम झालं, डीएन झालं. पण आता मला एम आणि एनच्या किमती काढायच्यात. याला सोडवायचं म्हणजे एम आणि एनच्या किमती काढायच्या. मग एमची किंमत काढायचं सूत्र काय बाबा? डीएम भागिले डी. डीएम ची किंमत -30 आणि डी ची किंमत -5. मग इथे लिहायचं -30 भागिले -5. -30 भागिले -5. एम बरोबर 5 × 30 म्हणून एम बरोबर आले 6. वजाचं चिन्ह गेलं. आता एन ची किंमत काढायचं सूत्र काय बाबा? डीएन भागिले डी. डीएन ची किंमत -25 आणि डी ची किंमत आहे -5. मग इथे लिहायचं बाबा -25 भागिले -5. 5 5 25. एन बरोबर किती आलं? 5 झालं. ते एकदम सोपं गणित आहे. अशा प्रकारे आपण क्रेमरच्या रूलने हे गणित सोडवू शकतो. ठीक आहे. चला आता पुढे जाऊयात आपण. बी मधला पहिला झाला तर याचे 4 प्रश्न असतात. अजून 3 प्रश्न आपल्याकडे बाकी आहेत. बघा याच्यामध्ये पुढे बघा, पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. आता सूत्राचा उपयोग करून गणित सोडवा. मित्रांनो, सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवायला आपल्याला 100% प्रश्न विचारला जातो. म्हणजे 90% तरी प्रत्येक परीक्षेला विचारला जातो. त्याच्यामुळे ही पद्धत जरा नीट समजून घ्या. सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवताना एक सूत्र आहे बघा, ते सूत्र माहिती पाहिजे. x बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a हे सूत्र आहे. आता या सूत्रामध्ये फक्त किमती टाकायच्यात आपल्याला ए, बी आणि सी च्या. तर एबीसीच्या किमती पहिल्या काढू. एबीसीच्या किमती काढताना एक वाक्य लिहायचं कधी सुद्धा, वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक बी अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी करू आणि मग एबीसीच्या किमती. इथं ए बरोबर किती? एक्स वर्गच्या शेजारी काहीच नाही म्हणजे 1. बी बरोबर किती? एक्सच्या शेजारी आहे 10 आणि सी बरोबर किती? बिचारे 1 2. झालं एबीसीच्या किमती. आता या सगळ्या किमती या सूत्रात टाकल्या तरी चालतील, पण माझं एक सजेशन आहे. वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4ac ही एक मोठी संख्या आहे. म्हणजे अगोदर काय करा, ही वर्गमुळातली किंमत काढून घ्या. म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं पडेल. म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत आधी काढून घ्या. ओके. बी चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग. बी ची किंमत 10 आहे. वजा 4 गुणिले ac. ए 1 आहे आणि गुणिले सी 2 आहे आपल्याकडे. बरोबर? आता बघा 10 चा वर्ग आला 100 वजा 4 एके 4 4 दोन्ही 8. 100 मधून 8 गेले बाबा 92. आपल्याकडे आलं 92. तर या ठिकाणी आपल्याला 92 उत्तर येईल बी वर्ग वजा 4ac ची किंमत. ठीक आहे. परत एकदा बघा, बी वर्ग म्हणजे ए ची किंमत 1, बी ची किंमत 10, सी ची किंमत 2. बी वर्ग वजा 4ac. बी चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग जो 100 आला वजा 4 आपल्या जागेवर, ए ची किंमत 1 आणि सी ची किंमत 2. 4 दुने 8. 10 चा वर्ग 100 वजा 4 दुने 8. 100तून 8 गेले 92. आता या किमती इथं टाका. वजा बी ची किंमत आहे आपल्याकडे 10 आहे आणि अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली? 92. ही लिहिली 92 भागिले 2 गुणिले ए. ए ची किंमत 1 आहे. आता बघा वजा 10 अधिक वजा वर्गमुळात 92 म्हणजे काय? बघा 92 ला 4 ने भाग जातो का बघा. 4 ने भाग लावला 4 दुने 8. बरोबर? 9तून 8 गेले 1, वरून आले 2, 4 त्रिक 12 म्हणजे 4 गुणिले 23 किंवा 23 चोक 92 आहे असं आपण म्हणू शकतो आणि भागिले 2 एके 2. आता वजा 10 अधिक वजा. आता हे 4 जे आहेत त्याचं वर्गमूळ निघतं बाहेर. निघत असेल तर काढून टाका. 4चं वर्गमूळ आलं 2. 2 बाहेर आले, वर्गमुळात 23 राहिले. भागिले 2 आपल्या जागेवर. आता वर जर बघितलं तर वर 2 आणि 10 दोनाच्या पाड्यात येतात. म्हणजे तुम्ही 2 कॉमन काढू शकता. 2 कॉमन काढले, हे वजा 10 आपल्या जागेवर, वजा 10 ला जर 2 ने भाग लावला तर बे 5 10 म्हणून वजा 5. अधिक वजा हे 2 बाहेर आले, फक्त राहिले वर्गमुळात 23 आणि भागिले आपले हे 2. आता 2 2 जर गेले तर माझ्याकडे x बरोबर किती राहिलं? वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 23. वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 23. म्हणजे 2 उत्तर येतील. x बरोबर वजा 5 अधिक वर्गमुळात 23 येईल किंवा x बरोबर वजा 5 वजा वर्गमुळात 23 येतील. तर ह्या x च्या 2 किमती येतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे वर्ग समीकरण आपण सोडवू शकतो. तर याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही पटकन घेऊ शकताय. यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा यामध्ये तसं पाहायला गेलं तर सगळे प्रश्न जे आहेत ते अतिशय सोपे आहेत मित्रांनो. यात अवघड असं काहीच नाहीये. ठीक आहे. चला आता पुढचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आता आपल्याला वळायचंय. यातलाच प्रश्न क्रमांक 3. बघा तिसऱ्यामध्ये कसं आहे, तिसरा प्रश्न जो आहे तो
संभाव्यता या प्रकरणातला आहे. चला पटापट, की बरीचशी मुलं आहेत आज. हां. हं. पाणी पितो जरा. बघा, तिसऱ्या प्रश्नात काय अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर खालील घटनांची संभाव्यता काढा. आता मला नमुना अवकाश लिहायचा आहे. 2 अंकी संख्या तयार करायची. अंकांची पुनरावृत्ती नको. तसं जर 2 पासून 2 अंकी संख्या 22 होते. पण 22 नको कारण अंकांची पुनरावृत्ती नको करायला सांगितलं. त्यामुळे 22, 33, 55, 77, 99 या किमती चालणार नाहीत. तर पहिली 2 अंकी संख्या काय होईल? 2 पासून जर सुरुवात केली तर 2च्या पुढे 3 लिहा, 5 लिहा, 7 लिहा, 9 लिहा. 2च्या पुढे 3 लिहा, 2च्या पुढे 5 लिहा, 2च्या पुढे 7 लिहा, 2च्या पुढे 9 लिहा. 3 लिहिलं, 5 लिहिलं, 7 लिहिलं, 9 लिहिलं. म्हणजे 23, 25, 27, 29. त्याच्यानंतर परत आता 3 पासून सुरुवात करा. चला 3च्या पुढे 2 लिहा, 5 लिहा, 7 लिहा, 9 लिहा. 3च्या पुढे 2 लिहा, 3च्या पुढे 5 लिहा, 3च्या पुढे 7 लिहा, 3च्या पुढे 9 लिहा. आता 5 पासून सुरुवात. 5च्या पुढे 2 लिहा, 5च्या पुढे 3 लिहा, 5च्या पुढे 5 लिहू नका. 5च्या पुढे 7 लिहा, 5च्या पुढे 9 लिहा. आता 7 पासून सुरुवात करा. 7च्या पुढे 2 लिहा, 7च्या पुढे 3 लिहा, 7च्या पुढे 5 लिहा, 7 लिहू नका. 7च्या पुढे 9 लिहा. आता 9 पासून सुरुवात करा. 9 पुढे 2 लिहा, 9च्या पुढे 3 लिहा, 9च्या पुढे 5 लिहा, 9च्या पुढे 7 लिहा, 9 लिहू नका. म्हणजे आपल्याकडं नंबर ऑफ एस बरोबर किती येईल? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8, 8, 8, 16, 4 झाले 20. नंबर ऑफ एस बरोबर आपल्याला मिळतील 20. आता आपल्याला काही घटनांची संभाव्यता काढायची आहे. त्याच्यातली घटना ए. घटना ए. पहिली घटना बघा काय आहे? घटना ए आपल्याला दिले, की ती संख्या विषम संख्या असली. आता याच्यातली विषम संख्या कुठली? इथं लिहायचं विषम संख्या असणे. मिळणारी संख्या विषम संख्या असणे. इथं म्हणायचं मिळालेली संख्या विषम संख्या असणे. बघा, आता विषम संख्या कुठल्या? विषम संख्या म्हणजे अशा संख्या, की ज्या संख्यांना फक्त कशानेच भाग म्हणजे दोनाने भाग जात नाही. अशा संख्यांना विषम संख्या म्हणतो. बघा 23 विषम संख्या आहे, 25 आहे, 27 आहे, 29 आहे. त्याच्यानंतर 35 आहे, 37 आहे, 39 आहे. त्याच्यानंतर 53 आहे, 57 आहे, 59 आहे. 73 आहे, 75 आहे, 79 आहे. 93 आहे, 95 आहे, 97 आहे. इतक्या सगळ्या संख्या विषम संख्या आहे. मग या सगळ्यांना लिहून टाका. डोक्याला ताप नको. पहिले लिहा 23, 25, 27, 29 त्याच्यानंतर 35, 35, 37, 39, 53, 57, 53, 57, 59 त्याच्यानंतर 73, 75, 79, 93, 95, 97, 93, 95, 97 किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर आपल्याकडे किती आले? 16. आता याची संभाव्यता काढायची. संभाव्यता म्हणजे काय? पी ऑफ ए. पी ऑफ ए. पी ऑफ ए काढायचं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 16. नंबर ऑफ ए 16 आले. नंबर ऑफ ए किती एस किती आहे बाबा? 20. 16 भागिले 20. 16 आणि 20 चाराच्या पाड्यात येतात. 4 चौक 16, 4 पंचे 20. उत्तर किती आलं बाबा? 4/5 संपला विषय. आता घटना बी. दुसरी घटना तिला आपण घटना बी म्हणू. दुसऱ्या घटनेमध्ये काय दिलंय, की ती संख्या 5च्या पटीत असणे. 5च्या पटीत असणे. 5च्या पटीतील संख्या. पटीतील संख्या असणे. संख्या असणे. आता 5च्या पाढ्यातली संख्या असणे. आता मला सांगा इथं 5च्या पाढ्यातल्या संख्या कुठल्या? ज्या संख्यांना 5ने भाग जातो अशा. बघा 5च्या पाढ्यात येणाऱ्या संख्या 25, 5 25, 5 7 35, त्याच्यानंतर 75 आणि 95. ओके 25, 35, 75, 95. 25, 35, 75, 95. किती आलं बाबा? नंबर ऑफ बी बरोबर 4. ओके. आता आपण काय करू? पी ऑफ बी याची संभाव्यता काढू. पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती? 4 आणि नंबर ऑफ एस किती आहे? 20. 4ला भाग लावा 20ने. बघा 4 1 4, 4 पंचे 20. उत्तर आलं 1/5. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. संभाव्यता प्रकरणातला आहे. सोपा प्रश्न आहे. नमुना अवकाश लिहायला 1 मार्क, ही घटना लिहायला 1 मार्क आणि ही घटनाला 1 मार्क असे 3 मार्काला हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता यातला चौथा आणि शेवटचा एक प्रश्न आपण आता बघूयात.
यातला बघा शेवटचा प्रश्न जो आपल्याला दिलेला आहे, की ही काही माहिती दिली आहे. आंब्यांची संख्या आहे, झाडांची संख्या आहे आणि या सगळ्या सामग्रीचा आपल्याला एक मध्यक काढायचा आहे. बघा, मध्यक काढताना एक लक्षात घ्या, झाडांची संख्या आपल्याला बघा आंब्यांची संख्या दिली आहे, झाडांची संख्या दिली आहे. इथं संचित वारंवारतापेक्षा कमी, इथं लिहायचं संचित वारंवारतापेक्षा कमी. इथे एक संचित वारंवारता लिहायची. संचित वारंवारता काढायचे. वारंवारता पेक्षा कमी. ओके. पेक्षा कमी अशी संचित वारंवारता आपल्याला या ठिकाणी काढायची ती कशी बघा. पहिला 33 जसाच्या तसा. त्याच्यानंतर 33 अधिक हे 30 करा. 33 अधिक 30 किती बाबा 63. बरोबर. त्याच्यानंतर हे 63 अधिक हे 90 करा. 63 आणि 90 झाले 153. आणि नंतर 153 अधिक हे 80 करा. बरोबर का? 153 अधिक 80 किती झाले बाबा? 153 अधिक 80 8 5 13 233. आणि 233 अधिक 70 करा. इथे काहीतरी मला आकड्यांमध्ये थोडासा बदल दिसतोय. मी जरा चेक करतो एकदा गणितामध्ये 17 आहे. इथं 70 नाही तर इथं 17 आहे लक्षात घ्या. एवढं लक्षात घ्या. इथे ना 17 आहे आकडा 17. मग 233 अधिक 17 बरोबर 250 तर बरोबर आहे. म्हणजे कधी-कधी बाय मिस्टेक प्रिंटिंग मिस्टेक होते, पण तिथं 70 नाहीये. तर त्या ठिकाणी 17 आहे. एवढं फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आता पहिली गोष्ट काय करायची मला मध्यक काढायचं. तर मध्यक काढायचं एक सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. पहिली बघा मी सूत्र लिहितो, नंतर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. एल अधिक कंसामध्ये n/2 वजा CF भागिले F गुणिले H. चला. आता याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी काय बाबा? CF म्हणजे काय? CF म्हणजे बघा याच्यामध्ये लक्षात घ्या पहिली 250 n/2 ची किंमत मला सांगा काय आहे? n/2 म्हणजे 250 भागिले 2. 250 ला 2 ने भाग लावला तर माझ्याकडे उत्तर येतं 125 बरोबर. आता 125 पेक्षा लहान संख्या कुठली येते ती शोधायची. 125 पेक्षा लहान 2 संख्या आहेत. 125 पेक्षा लहान किती संख्या आहेत? इथं 2 आहेत. मग त्या दोघांमध्ये मोठ्यात मोठी संख्या आहे कुठली? 63. तर ती 63 ही संख्या घ्यायची. 63 ला म्हणायचं CF बरोबर. 63 च्या आधीची जी काही तुमची ही वारंवारता असेल, तिला म्हणायचं F आणि हा झाला तुमचा मध्यक वर्ग. याच्यामध्ये बघा लक्षात घ्या. आता CF बरोबर तुम्हाला मिळाला. CF बरोबर आपल्याला किती मिळाला बाबा 63 बरोबर. F बरोबर आपल्याला किती मिळाला बाबा 90. आता याच्यामध्ये पहा L ची किंमत काय? L म्हणजे काय? हा जो आपला वर्ग आहे, मध्यक वर्ग. त्याची खालची वर्ग मर्यादा म्हणजे 150. L बरोबर किती? 150 झालं. आता L नंतर हा H. H ची किंमत काय? H म्हणजे काय? या दोघांमधलं वर्गांतर. 200 मधून 150 गेले 50. हे वर्गांतर आलं 50 झालं. आता या सगळ्या किमती या सूत्रामध्ये टाकून द्या. L ची किंमत किती बाबा? L ची किंमत 150 आहे. लिहून टाका 150 अधिक n/2 ची किंमत किती? 125 काढली होती. वजा CF किती बाबा? 63 आहे. भागिले F किती आलाय? 90 आणि गुणिले H किती आलाय आपल्याकडे? 50. H ची किंमत आली 50. 150 आपल्या जागेवर अधिक 125 मधून 63 गेले. 125 वजा 63. 5 3 गेले 2. 12 6 गेले 6. ओके. 5 3 गेले 2. 12 6 गेले 6. 62 आलं. मग इथे लिहायचं 62 गुणिले 50 आणि भागिले हे 90. 0 0 आपल्याकडचे गेले. ओके. आता 150 अधिक 62 गुणिले 5 310 येतात. 62 गुणिले 5 310 भागिले 9. ओके. आता 9 ने 310 ला भाग लावा. 9 ने भाग लावायचा 310 ला. 9 त्रिक 27. ओके. आता 31 मधून 27 गेले 4. वरून आले 0. 9 चोक 36. 40 36 गेले 4. एक 0 घेतला, एक पॉइंट घेतला. परत 4 चोक 9 चोक 36, 9 चोक 36, 9 चोक 36 म्हणजे 34.4 येईल आपल्याकडे उत्तर. म्हणजे 150 अधिक 34.4. 150 अधिक 34 किती? 184.4 येईल. आता 184.4 आंबे कधी पॉइंटमध्ये असतात का नसतात? मग या ठिकाणी आपण काय करू? 184.4 च्या ऐवजी 184 आंबे एवढं लिहिलं तरी उत्तर चालेल. ठीक आहे? तर अशा प्रकारे आपल्याला पुढे आंबे असं या शब्द लिहायचा आंबे. 184.4 आंबे हा झाला मध्यक. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा मध्यक काढायचा आहे. ओके. तर हा आपण मध्यक काढला. आता याचा तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. हं. थोड्याच वेळात आता आपण पुढे जाऊयात जरा. बघा, या ठिकाणी आपण पुढचे पण काही प्रश्न बघायचा जरा थोडासा एक प्रयत्न करूयात. पटापट, झटपट, पटापट. हां, चला.
बघा या ठिकाणी आपल्याकडे एका अंकगणिती श्रेणी, आता हा जो प्रश्न चौथा आहे, हा चौथा प्रश्न आपल्याला अंकगणिती श्रेणी प्रकरणामधला आहे. याच्यात काय दिलंय मला प्रश्न फक्त पहिला बघू द्या. क्यू अधिक आर वजा 2 पी, क्यू अधिक आर वजा 2 पी, पी अधिक आर आणि 2 कंसात क्यू वजा पी. एका अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद पी आहे भावा. पहिलं पद म्हणजे T1 बरोबर A बरोबर मला दिलंय पी. पहिले पद पी. व्यवस्थित सगळ्या गोष्टी लिहून काढा. पहिलं पद मला दिलेलं आहे पी. T1 बरोबर पी. त्याच्यानंतर दुसरे पद आपल्याला दिलेले आहे क्यू. म्हणजे T2 बरोबर मला दिले क्यू. ओके. T2 बरोबर क्यू. ज्या गोष्टी दिल्यात त्या आपण या ठिकाणी लिहून द्या. आणि शेवटचे पद म्हणजे Tn. Tn बरोबर आपल्याला दिले आर. Tn बरोबर मला दिलेलं आहे आर. झालं? आता यामध्ये जर बघा T1 बरोबर पी आहे, T2 बरोबर क्यू आहे आणि Tn बरोबर आर आहे. तर डी ची किंमत इथं काय असणार आहे? डी म्हणजे काय असतो आपल्याकडे बाबा? डी बरोबर आपल्याकडे असतं T2 वजा T1. म्हणून डी बरोबर T2 ची किंमत आहे क्यू वजा T1 किती आहे ए. क्यू वजा ए. डी बरोबर माझ्याकडे येतं क्यू वजा ए ही झाली डी ची किंमत. आता मला काय करायचंय? मला सांगितलंय की तर त्या श्रेणीतील सर्व पदांची बेरीज म्हणजे मला एस-एन काढायचा आहे. एस-एन सगळ्या पदांची बेरीज म्हणजे एस-एनचं सूत्र वापरायचं आहे. पण एस-एनचं सूत्र वापरण्याच्या अगोदर एनची किंमत किती ते माहितीये का आपल्याला? नाही. आता ह्या एनची किंमत काढण्यासाठी आपण काय करू? टीएनचं सूत्र वापरू. कारण टीएनची किंमत दिली आर. टीएनचं सूत्र वापरून एनची किंमत काढू आणि मग एसएनची किंमत काढू. पहिलं टीएनचं सूत्र टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी हे टीएनचं सूत्र लिहिलं. आता याच्यामध्ये बघा टीएनची किंमत आर आहे. इथं लिहिली आर. ए ची किंमत किती बाबा? ए ची किंमत पहिलं पद पी आहे. लिहिली पी. अधिक एन ची किंमत माहिती नाही. वजा 1 गुणिले डी ची किंमत किती? क्यू वजा ए. क्यू वजा ए. आता आपलं टार्गेट काय भाऊ? आपलं टार्गेट आहे एन ची किंमत काढणं. आता पी अधिक आहे त्याला म्हणू भाऊ तू पहिला इकडे वजा झाला. एन वजा 1 पण आपल्या जाग्यावर आणि क्यू वजा ए पण आपल्या जागेवर. आता मला काय करायचंय एन ची किंमत. आता क्यू वजा ए गुणिले इकडे आला भागिले. आर वजा पी भागिले क्यू वजा ए बरोबर आपल्याकडे एन वजा 1 आला. आता एन ची किंमत काढायची. वजा 1 ला म्हणायचं भावा इकडे अधिक 1 झाला. वजा 1 ला इकडे घेतला अधिक 1 होईल. बघा आता जरा छोटं-छोटं लिहायला लागणार आहे. आर वजा पी भागिले क्यू वजा ए आणि अधिक 1 झालं बरोबर एन. बरोबर? हा वजा 1 इथं आला अधिक 1. आता तिरकस गुणाकार करून टाकू यांची किंमत काढण्यासाठी. इथे जरा तिरकस गुणाकार खाली पडू. एकाच्या खाली काही नाही म्हणजे काय असतं? 1 असतो. आर वजा पी गुणिले 1 आर वजा पी झालं अधिक क्यू वजा ए गुणिले 1 क्यू वजा ए झालं. सॉरी क्यू वजा ए नाही तर क्यू वजा ए. ओके. क्यू वजा ए. क्यू वजा ए. डी बरोबर काय? क्यू वजा ए. आणि ए ची किंमत पी आहे. म्हणून इथं डी ची किंमत क्यू वजा पी राहणार आहे. एवढं लक्षात घ्या. T2 वजा T1. T2 ची किंमत क्यू आणि T1 ची किंमत किती बाबा आपल्याकडे आहे? पी आहे. म्हणजे इथे क्यू वजा पी पाहिजे ऍक्च्युली. इथं मी ए लिहिलं. इथं क्यू वजा पी पाहिजे. इथे सुद्धा क्यू वजा पी पाहिजे आणि इथे सुद्धा खाली क्यू वजा पी पाहिजे. क्यू वजा पी. आणि इथे सुद्धा आपल्याकडे काय पाहिजे? क्यू वजा पी पाहिजे. क्यू वजा पी पाहिजे. आता तिरकस गुणाकार करा. आर वजा पी गुणिले 1 आर वजा पी. ओके अधिक 1 गुणिले क्यू वजा पी या ठिकाणी आलं क्यू वजा पी आलं. भागिले क्यू वजा पी गुणिले 1 क्यू वजा पी आलं आणि बरोबर एन. मग इथं एन ची किंमत काय येणार बघा लक्षात घ्या. इथं एन ची किंमत काय येईल? हा आर अधिक क्यू इकडे लिहा. आर अधिक क्यू आणि वजा पी वजा पी वजा वजा अधिक. पी आणि पी 2 पी फक्त वजा 2 पी येईल आणि भागिले आपल्याकडं क्यू वजा पी जसंच्या तसं. आता ही मला मिळाली एन ची किंमत. आता मला एन ची किंमत मिळाली आता मला एसएन काढायचं मित्रांनो. माझं टार्गेट काय या सगळ्यांची बेरीज. एसएन म्हणजे ही एन ची किंमत आहे. एस आर अधिक क्यू वजा 2 पी भागिले क्यू वजा पी ही काढायची आहे. मग एसएनचं मी एक सूत्र वापरतो. एसएनचं सूत्र लिहितो एन छेद 2 कंसात T1 अधिक Tn हे सूत्र लिहा मित्रांनो. हे जरा सोपं पडेल. ओके. आता याच्यामध्ये मला सांगा एस एन चला एस एन बरोबर एन ची किंमत काय? बघा एन ची किंमत एवढी मोठी आहे. एन ची किंमत आर अधिक क्यू वजा 2 पी भागिले क्यू वजा पी क्यू वजा पी छेद 2. ओके. आणि गुणिले कंसामध्ये T1 अधिक Tn. T1 ची किंमत आहे पी. इथे लिहिली पी आणि अधिक
अधिक मला टीएन बरोबर किती आर आहे, पी अधिक आर इथं आता लिहिलं. आता इथं काय कन्फ्युजन आहे बघा. आता इथं जरा व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. हा 2 खाली आहेत ना, हा वर जाणार. हा खालचा 2 वर जातो. बघा या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला बाजूला करून दाखवतो बघा. आर अधिक क्यू वजा 2 पी आणि भागिले आपल्याकडे क्यू वजा पी बरोबर? आणि छेद आपल्याकडे 2 म्हणजे 2/1 असतो. 2/1चं जर मी गुणिले केलं, भागिलेचं गुणिले केलं तर 1/2 येईल. 1/2 ॲक्चुअली 1/2 म्हणजे हे 2 खाली आले पाहिजेत. बरोबर? म्हणजे 2 कुठे आले पाहिजेत? हे खाली. 2 गुणिले क्यू वजा पी. म्हणजे इथं आपल्याकडे असं राहील आर अधिक क्यू वजा 2 पी भागिले 2 गुणिले क्यू वजा पी असं या ठिकाणी राहील. मग याला आपण इथं असं लिहून घेऊ. बरोबर? असं लिहून घेऊ व्यवस्थित. कारण जागा नाही त्याच्यामुळे मी जरा खाली खाली कॅल्क्युलेशन केलं. बघा कंसात आर अधिक क्यू वजा 2 पी भागिले 2 कंसात आपल्याकडे क्यू वजा पी आणि गुणिले आपल्याकडे काय पी अधिक आर झालं. हे झालं आपलं उत्तर आलेलं आहे बऱ्यापैकी बघा. काय क्यू आता मग याला तर वेगवेगळं लिहा वाटलं तर चला. पहिलं काय लिहा क्यू अधिक आर बाबा. आर अधिक क्यू म्हणजे क्यू अधिक आर वजा 2 पी झालं लिहिलं गुणिले. वरती काय बाबा पी अधिक आर. हा पी अधिक आरला वर लिहा. आणि भागिले खाली काय लिहा 2 कंसात क्यू वजा पी, क्यू वजा पी, 2 कंसात क्यू वजा पी. हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. ते आपण या ठिकाणी सिद्ध केलं. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडवू शकतो. तुम्ही जरा पुन्हा एकदा या प्रश्नाला जरा रिपीट व्यवस्थित जरा बघा. तर तुम्हाला समजेल. कारण काय एकदा बघितल्यानंतर हा प्रश्न जरा नीट समजणार नाही. जर अजून एकदा जर तुम्ही व्यवस्थित या प्रश्नाकडे जर पाहिलं, तर तो प्रश्न तुम्हाला समजेल. जरा मी माईक बदलतो. कारण या माईकची चार्जिंग आता संपत आलेली आहे. आपण जरा दुसरा माईक घेऊ. ओके. चला माझा आवाज येत असेल आता या माईक मधून सुद्धा व्यवस्थित तुम्हाला. हा आता चौथ्यातला हा पहिला प्रश्न झाला. आता चौथ्यातला दुसरा प्रश्न बघू. हे चौथ्यामध्ये एकूण 3 प्रश्न असतात आणि 3 पैकी कुठलेही 2 सोडवायचे असतात. हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, हा अंकगणिती श्रेणीतला संकीर्ण प्रश्न संग्रह त्याच्यातला आहे. फक्त तिकडं इथं पी-क्यू-आर आहे आणि तिकडे काहीतरी ए वगैरे आहे त्या प्रश्नामध्ये. तेवढाच फक्त फरक आहे, बाकी काय नाही. पुढचा प्रश्न बघू. पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक दुसरा यातला हा बघा. वारंवारता बहुभुज मित्रांनो आपल्याला इथे काढायचं. ही जी माहिती आहे, या माहितीचा वारंवारता बहुभुज एकदम सोपं आहे. म्हणजे वीज बिल दिलंय 200 ते 400, 400 ते 600, 600 ते 800, 800 ते 1000, 1000 ते 1200 आणि कुटुंबांची संख्या 240, 300, 450, 350, 160. तर ही कुटुंबे म्हणजे काय असतं फ्रिक्वेन्सी. कुटुंबे म्हणजे वारंवारता आणि त्या वारंवारतेला आपण वाय म्हणायचं. आता यांचा वर्ग मध्य काढावा लागतो. तर तो कसा काढायचा बघा. या ठिकाणी इथं मी घेतलेला आहे जरा व्यवस्थित. इकडे बघा एकच मिनिटं. पुढच्या पेजवरती जरा सगळ्या कॅल्क्युलेशन व्यवस्थित केले बघा इथे. आता इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर समजतील. वीज बिल दिले, वर्ग मध्य फक्त काढायचा. वर्ग मध्य म्हणजे या वर्गाच्या मध्ये येणारी संख्या. जसं की 200 आणि 400च्या मध्ये किती येणार? 300 येणार. 400 आणि 600च्या मध्ये येणार 500 येणार. 600 आणि 800च्या मध्ये येणार 700. 800 आणि 1000च्या मध्ये येणार आपल्याकडे 900. बरोबर आणि 1000 ते 1200च्या मध्ये येणार आपल्याकडं 1100. ठीक आहे. आता एक वाटलंच तर 300च्या अगोदर 100 येतील आणि 1100च्या नंतर 1300 येतील. म्हणजे जर तुम्ही 200-200चा फरक घेतला तर याच्या अगोदर येणारा एक वर्ग मध्य आणि नंतरचा एक वर्ग मध्य घ्यायचा आपल्याला इथं मांडण्यासाठी. आता लक्षात घ्यायचं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आवर्जून, की वर्ग मध्य म्हणजे काय असतं एक्सच्या किमती असतात, एक्सचे सहगुणक आणि कुटुंबे जी आहेत म्हणजे ती वारंवारता जी आहे ती वायचे सहगुणक असतात. म्हणजे वायचे निर्देशक आपण सहगुणक नाही तर निर्देशक असतात बिंदूचे. म्हणजे 300 आणि 240 हे एका बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळतील. म्हणजे वर्गमध्ये म्हणजे एक्स बिंदूचे निर्देशक आणि कुटुंबे म्हणजे वाय बिंदूचे निर्देशक. आता त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे हा आडवा एक्स अक्ष, उभा वाय अक्ष. याला वाय अक्ष म्हणा, याला एक्स अक्ष म्हणा. आणि इथं आपण काय केले या वर्गमध्यांची मांडणी 100, 100 नंतर 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000, 1100 वगैरे असं घेतलंय. आता इथे बघा, इथं 1 सेमी म्हणजे 100, 1 सेमी म्हणजे इथं ₹100. 200 नाहीये तर 100च रुपये. 1 सेमी म्हणजे 100, 2 सेमी म्हणजे 200 आहे. आणि इथं जर तुम्ही प्रमाण बघितलं, आता हे सगळे काय बाबा वीज बिल आहे रुपये. तुम्ही इथे लिहू शकता वीज बिल रुपये. हे वीज बिल जे आहे ते रुपयामध्ये आहे. ठीक आहे. हे लिहिलं या ठिकाणी. आणि ही सगळी जी आहे ती कुटुंबे आहेत. ही कुटुंबांची संख्या आहे. मग आपण इथे लिहू शकतो कुटुंबांची संख्या किंवा कुटुंबे. लिहिलं. आता यांना आपण काय करू इथे दाखवूयात बघा. पहिलं काय बाबा हा 100 वाला इथे बघा हा पहिला तुमचा 0 आणि 100. 100 आणि इथं 0च असणार आहे तुमच्याकडं. इथं 0 आणि 100 लिहा. दुसरा 300 आणि 240 हा एक्सचा 300 आणि वायचा 240 म्हणजे 250 च्या इथं कुठेतरी असणार.
इथं लिहा 300 आणि 240 झालं. त्याच्यानंतर काय बाबा, आपल्याकडे 500 आणि 300 म्हणजे एक्सचा 500 आहे आणि वायचा 300. 500 आणि 300 इथे. इथं व्यवस्थित लिहा 500 आणि 300. त्याच्यानंतर आपल्याकडे काय बिंदू आहे बाबा, 700 आणि 450. एक्सचा 700 आणि वायचा 450 म्हणजे इथं वरती झाला 450. मग इथं लिहा 700 आणि इथं 450 लिहा. त्याच्यानंतर काय बाबा 900 आणि 350. एक्सचा 900 आणि वायचा 350 म्हणजे इथे बघा हा 900 आणि 350 म्हणजे साधारणतः इथं 900 आणि 350. 900 आणि 350. त्याच्यानंतर काय 1100 आणि 160. बघा 1100 आणि 160 म्हणजे 100 आणि 50च्या थोडासा इथं असणार. इथं लिहा 1100 आणि 160 झालं. आता या सगळ्यांना जोडा आणि शेवटचा असणार आहे 1300 आणि 0. आता या सगळ्यांना पट्टीने व्यवस्थित जोडायचं. याला पट्टीने जोडा म्हणजे 100 आणि याला जोडा पट्टीने, यांना जोडा पट्टीने, यांना जोडा पट्टीने, यांना जोडा, यांना जोडा आणि यांना पट्टीने जोडा. अशा प्रकारे आपण वारंवारता बहुभुज काढू शकतो. तर हा वारंवारता बहुभुज काढा. हा जर प्रश्न नुसता विचार केला तर हा 4 मार्काला आहे. तर सोपा प्रश्न आहे. नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल हे वारंवारता बहुभुज कसं काढायचं. आता यानंतर आपला यातला एक शेवटचा प्रश्न आहे. कारण याच्यामध्ये एकूण 3 प्रश्न असतात. या तिघांपैकी आपण ऑलरेडी 2 प्रश्न बघितलेत. आता तिसरा प्रश्न पण बघा एकदम सोपा आहे. तिसऱ्या प्रश्नात काय दिलंय बघा. तिसऱ्या प्रश्नात दिले 5 क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. बरोबर का? 5 क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 1455 आहेत बघा. 1455 5 क्रमगत संख्या आहेत आणि त्यांची बेरीज जी आहे ती 1455 आपल्याला आहे. अशी दिसते 1455 आहे. तर त्या संख्या शोधा. आता आपण काय करू 5 क्रमगत संख्या त्या ज्या संख्या आहेत त्या संख्या त्यातली पहिली संख्या काय करा एक्स म्हणा. दुसरी संख्या x अधिक 1 म्हणा. क्रमगत नैसर्गिक संख्या म्हणजे एका पाठोपाठ एक येणार. तिसरी संख्या x अधिक 2 म्हणा. त्याच्यानंतर x अधिक 3 म्हणा. x अधिक 4 म्हणा. ह्या झाल्या आपल्या 5 संख्या. आता यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे इथे लिहायचं दिलेल्या अटीनुसार. वर्गांची बेरीज म्हणजे x चा वर्ग अधिक x अधिक 1 चा वर्ग अधिक x अधिक 2 चा वर्ग अधिक x अधिक 3 चा वर्ग आणि अधिक x अधिक 4 चा वर्ग या सगळ्या वर्गांची बेरीज आहे 1455 बघा. आता x चा वर्ग तर आला. आता आपल्याकडे बघा एक सूत्र असतं a अधिक b कंसाचा वर्ग. या सूत्रानुसार विस्तार काय असतो बाबा? a अधिक b कंसाचा वर्ग या सूत्रानुसार विस्तार असतो a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. यानुसार आता आपण x अधिक 1 चा विस्तार करा. x अधिक 1 चा विस्तार काय होईल बाबा? a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक 2 गुणिले ab म्हणजे x गुणिले 1 किती झाला x म्हणजे x झाला अधिक b चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग झाला 1. ओके. कोणाचा तरी आला फोन त्या फोनला आपण करूयात कट. ओके. हा झाला 1. त्याच्यानंतर अधिक b चा वर्ग b च्या जागेवर 1 वर्ग लिहिला. चला पुढे काय होईल x वर्ग आपल्या जागेवर अधिक 2 गुणिले x 2x आणि अधिक 1 आपल्या जागेवर. ठीक आहे. म्हणजे x वर्ग अधिक 2x अधिक 1 हा कोणाचा विस्तार झाला x अधिक 1 चा. आता x अधिक 2 चा काय येईल बाबा वर्ग. a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग पहिल्याचा अधिक 2 गुणिले ab म्हणजे x गुणिले 2 2x झाले. 2 गुणिले 2x अधिक 1 मग काय झालं बाबा इथं x चा वर्ग अधिक 2 दुने 4 म्हणून 4x आणि अधिक 2 चा वर्ग 4 येतो. मी चुकून 1 लिहिलं. 2 चा वर्ग 4 b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4 म्हणजे x वर्ग अधिक 4x अधिक 4 हा कोणाचा वर्ग झाला x अधिक 2 चा. आता x अधिक 3 चा वर्ग करा. पहिला काय बाबा a चा वर्ग a च्या जागेवर x आहे x चा वर्ग अधिक 2ab 2 गुणिले ab म्हणजे या दोघांचा गुणाकार 1 गुणिले 3 झाले 3x आणि अधिक b चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग झाला 9 बरोबर x चा वर्ग आपल्या जागेवर अधिक 6 म्हणून 6x आणि अधिक 9 झालं x वर्ग अधिक 6x अधिक 9 कोणाचा विस्तार झाला x अधिक 3 चा. त्याप्रमाणे x अधिक 4 चा पण विस्तार करायचा. तर हे तुम्हाला माहिती आहे x वर्ग अधिक 2ab म्हणजे 2 गुणिले 4 गुणिले x झाले 4x आणि अधिक b चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग झाला 16 मग काय आलं x वर्ग अधिक 4 दुने 8x आणि अधिक 16 हे सगळे विस्तार झाले. आता इथं लिहा सगळ्यांना. पहिला x चा वर्ग लिहिला x अधिक 1 चा काय बाबा x वर्ग अधिक 2x अधिक 1 x अधिक 2 चा विस्तार हा लिहा
अधिक एक्स वर्ग अधिक 4x अधिक 4 अधिक त्याच्यानंतर हा x अधिक 3चा विस्तार लिहा. x अधिक 3चा विस्तार लिहा. x वर्ग अधिक 6x अधिक 9 6x अधिक 9 त्याच्यानंतर अधिक याचा 4चा विस्तार लिहा. x वर्ग अधिक 8x अधिक 16 आणि बरोबर आपल्याकडे किती 1455 झालं. आता याला मी रफ करतो. हा बाकीचं आपलं काम झालं, याला आपण रफ करू. आता इथे बघा काय येईल, या ठिकाणी जर बघितलं एक्स वर्ग एक्स वर्ग एक्स वर्ग एक्स वर्ग आणि एक्स वर्ग 5 वेळा आहेत. 5 वेळा आहेत म्हणजे या ठिकाणी येतील 5x चा वर्ग अधिक अधिक आता बघा हा 2 2 आणि 4 6 6 आणि 6 12 12 आणि 8 झाले 20. मग या ठिकाणी लिहा 20x 5x वर्ग अधिक 20x झालं. आणि अधिक अधिक आता यांची बेरीज करा या संख्यांची. हा बघा 1 1 आणि 4 5 5 आणि 9 14 14 आणि 16 झाले 30 बरोबर ना. 14 अधिक 16 30 30 झाले. अधिक 30 बरोबर 1455 अधिक इकडे आणा वजा झाले वजा 1455 बरोबर 0. आता काय येईल बाबा 5x वर्ग अधिक 20x अधिक वजा वजा 1455 30 वजा 1455 आपण 1455 वजा 30 करू. 5तून 0 गेले 5 5तून 3 गेले 2 आणि 4तून इथं 4 राहिले नाही 1425 आपल्याकडे किती आलं वजा 1425 बरोबर 0. आता 5 20 आणि 1425 या सगळ्यांना कितीने भाग जातो बघा 5 20 आणि 1425 या सगळ्यांना 5ने भाग जाईल. 5ने भाग लावला 5 एके 5 म्हणजे x वर्ग 5 चोक 20 म्हणून 4x वजा 1425 ला 5ने भाग लावा. 1425 ला भाग लावायचा आहे 5ने बघा 5 दुने 10 14तून 10 गेले 4 वरून आले 2 5 48 बरोबर 2 वरून आले 5 आणि 5 5 25 किती आले 285 वजा 285 बरोबर 0. आता 285 चे अवयव पाडायचे मित्रांनो. 285 चे असे अवयव पाडा की या ठिकाणी 285 ते आपल्याला अवयव पाडता येईल. आता हे जे वर्ग समीकरण तयार झालंय या वर्ग समीकरणाला मला सोडवायचं. आता सोडवत असताना अवयव पद्धतीने पण सोडवू शकता किंवा सूत्र पद्धतीने पण सोडवू शकता. आपण अवयव पद्धतीने सोडू. काय करू 285 चे असे अवयव पाडू. 285 ला एका बाजूला घ्यायचं आणि त्याचे अवयव पाडायचे. असे अवयव पाडा की वजा बाकी 4 आले पाहिजे. बघा याला जर मी 5ने भाग लावला 285 ला 5ने भाग जाईल 285 5ने भाग लावला तर किती बाबा येईल 5 एके 5 5 2 10 5 5 25 त्याच्यानंतर 8तून 5 गेले 3 वरून आले 5 5 7 35 57 गुणिले 5 57 गुणिले 5 जर केलं तर 285 येतात. आता 57चा जर विचार केला तर मोठा आकडा असेल तर अवयव कसे पाडायचे याची ट्रिक सांगतो. एक काम करा असे अवयव पाडा म्हणजे जरा बरं पडेल. 285 बघा 5ने भाग लावला किती आलं उत्तर 57. 57 ला 3ने भाग जाऊ शकतो बघा 3ने जर भाग लावला 3ने भाग लावला 3 एके 3 3 9 27. आता 19 ला कितीने परत 19नेच भाग लावायचा जाईल 19 एके 19 19 एके 19 बघा 5 3 आणि 19 असेच अवयव पडतात. आता या 3 संख्यांचा जुगाड करून अशा काही संख्या मिळतात का की ज्यांची वजाबाकी चालेल अशी एखादी पेअर मिळते का बघा 5 गुणिले 3 केलं 15 आणि हा 19 बरोबर. आता 15 गुणिले 19 केले की तुम्हाला 285 मिळतील आणि 15 मधून आणि 19 मधून जर 15 गेले बघा 19 गुणिले 15 285 आणि 19 मधून 15 गेले की 4 मिळतात. म्हणजे गुणाकार 285 येतो या दोघांचा आणि वजाबाकी 4 येते म्हणजे 19 आणि 15 ही जोडी मला मिळाली बरोबर. मग मी या ठिकाणी बाबा 19 आणि 15 ला घेतो 19 आणि 15 ही जोडी मला मिळाली 19x आणि 15x. आता या दोघांना चिन्ह कुठली द्यायची वजाबाकी होणारे म्हणजे दोघांना वेगवेगळी चिन्ह एकाला अधिक एकाला वजा. मोठ्या संख्येला कुठलं द्या इथं अधिक आहे ना मग मोठ्या संख्येला द्या अधिकचं चिन्ह लहान संख्येला द्या वजाचं चिन्ह आणि इथं लिहून टाका x वर्ग अधिक 4x च्या ऐवजी अधिक 19x वजा 15x आणि वजा 285 बरोबर 0. हे दोन यांच्यातून कॉमन काढा. या दोघांमधून x कॉमन निघेल. त्या दोघांमधून x कॉमन काढला कंसामध्ये काय राहील x वर्गाचा x अधिक 19x मधून 19x बाहेर आला म्हणजे फक्त राहील 19 आणि वजा. या दोघांमधून 15 कॉमन निघेल कारण 285 ला भाग जाऊ शकतो तेव्हा 19 उत्तर येतं. वजा 15 कॉमन काढले कंसामध्ये
-15x मधून -15 बाहेर आले, फक्त x राहिले. या वजाचं झालं अधिक, कारण कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे. 285 ला जर मी 15 ने भाग लावला तर मला उत्तर मिळतं 19 आणि बरोबर 0. आता 2 उत्तरं मिळतील. x अधिक 19 आणि दुसरीकडं x वजा 15 बरोबर 0. बघा, x अधिक 19 बरोबर 0 येईल किंवा x वजा 15 बरोबर तुम्हाला 0 मिळेल. ओके. आता x बरोबर अधिक 19 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 19 किंवा x बरोबर वजा 15 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला अधिक 15 झाला. म्हणजे x च्या दोन किमती येतील. एकतर वजा 19 येईल किंवा अधिक 15. पण नैसर्गिक संख्या कधीही ऋण नसतात. म्हणजे हे तुम्ही घेऊ शकणार नाही. म्हणून तुम्ही x बरोबर 15 घ्या. ओके. मग आता त्या संख्या काय असतील ते आपण या ठिकाणी काढू. त्या संख्या 5 आहेत. 1, 2, 3, 4 आणि ह्या 5 संख्या आहेत. 5 संख्या कुठल्या? पहिली आहे x, दुसरी आहे x अधिक 1 बरोबर. त्याच्यानंतर आहे x अधिक 2, त्याच्यानंतर आहे x अधिक 3 आणि त्याच्यानंतर आहे x अधिक 4. या त्या सगळ्या संख्या आहेत. बरोबर. आता पहिली संख्या आहे x. x म्हणजे x ची किंमत आपण म्हटले 15. मग इथे लिहिले 15. दुसरी संख्या आहे x अधिक 1. x अधिक 1 म्हणजे x ची किंमत आहे 15. 15 अधिक 1 बरोबर 16. तिसरी संख्या x अधिक 2 म्हणजे 15 अधिक 2 बरोबर 17. चौथी संख्या आहे x अधिक 3 म्हणजे 15 अधिक 3 बरोबर किती? 18. तिसरी संख्या आहे x अधिक 4 म्हणजे 15 अधिक 4 बरोबर किती? 19. झाल्या त्या संख्या 15, 16, 17, 18, 19. तर अशा त्या संख्या मला सांगता येतील. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. 15, 16, 17, 18, 19 हे आपलं उत्तर आहे. चला आता एक शेवटचा तिसरा प्रश्न मित्रांनो तो आपण बघूयात. बघा, बराच वेळ झालाय. आज आपण पूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे ती बघून घेऊयात. बघा, आता शेवटचा तिसरा प्रश्न. या तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले जातात आणि त्या दोघांपैकी एक सोडवायचा असतो. त्याच्यातला हा प्रश्न बघा, x अधिक 2y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढायचा आहे. म्हणजे या समीकरणाचा आलेख काढायचा आणि रेषा x अक्षाला आणि y अक्षाला छेदल्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे. पहिलं मला याचा आलेख काढायचा आहे. या समीकरणाचा जर आलेख काढायचा असेल तर आलेख काढण्यासाठी मी काय करू, असा एक टेबल तयार करतो पहिला. बरोबर. ज्याच्यामध्ये x आहे, y आहे आणि xy अशा प्रकारचा हा टेबल. समीकरण आहे x अधिक 2y बरोबर आपल्याकडे 4. ओके. आता मी काय करतो, हा x ला एका बाजूला ठेवतो. 4 आपल्या जागेवर 2y अधिक आहे, पलीकडे गेले वजा 2y. म्हणजे या समीकरणाला मी काय करतो, x बरोबर 4 वजा 2y या स्वरूपात लिहितो. आता एक काम करायचं, इथे तुम्ही y च्या किमती मनाने घ्या. y च्या किमती मनाने 1, 2, 3 काहीही घ्या. कारण x बरोबर 4 वजा 2y म्हणून या y च्या किमती मनाने घ्यायच्या. आणि y च्या किमती मनाने घेतल्यानंतर आता x च्या किमती काढायच्या. y बरोबर 1 असताना x बरोबर किती? y बरोबर 2 असताना x बरोबर किती? आणि y बरोबर 3 असताना x बरोबर किती? हे आपण काढूयात. बरोबर. बघा, y बरोबर जर 1 असेल तर x बरोबर किती? 4 वजा 2y असतं. बरोबर. y बरोबर 1 असेल तर x बरोबर 4 वजा 2y. म्हणजे 4 वजा 2 गुणिले y ची किंमत 1 आहे. कारण y बरोबर आपण 1 म्हटलंय. 4 वजा 2 एके 2. 4तून 2 गेले आपल्याकडे आलं 2. झालं. पुढचा पॉइंट बघा. y बरोबर 2 असताना x बरोबर किती? 4 वजा 2y. 4 वजा 2 गुणिले y ची किंमत आपण आता म्हटलंय 2. मग 4 वजा 2 गुणिले 2 4. 4तून 4 गेले 0. म्हणजे y बरोबर 2 असताना x बरोबर 0 येतं. आणि y बरोबर जर 3 असेल तर x बरोबर किती येतं? 4 वजा 2y आहे. 4 वजा 2 गुणिले y ची किंमत आता आपण म्हटलोय 3 आहे. 4 वजा बेत्रिक 6. 4 वजा 6 किती झाले? वजा 2. झालं. म्हणजे y बरोबर 1 असताना x बरोबर 2 येते. y बरोबर 2 असताना x बरोबर 0 येते. आणि y बरोबर जर का 3 असेल त्यावेळेस x ची किंमत येते आपल्याकडे वजा 2 येते. म्हणजे अशा प्रकारे 2, 1, 2, 0, वजा 2, 3 अशा प्रकारे आपल्याला या संख्या मिळतात. म्हणजे इथं बघा 2, 1 त्याच्यानंतर 0, 2 आणि वजा 2, 3 अशा प्रकारे मला निर्देशक या ठिकाणी मिळतात. आता हे निर्देशक मिळाल्यानंतर आता आपण पुढे थोडंसं जाऊयात. पुढे आता याचा एक आलेख काढू. ठीक आहे. तर 2, 0, वजा 2 आता हे निर्देशक मिळाले. आता याचा आलेख काढू आपण. आलेख काढण्यासाठी आता आपण पुढे जाऊ. तत्पूर्वी व्हिडिओला तुम्ही पॉज करून हे तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. आता याचा आलेख आपण पुढे काढणार आहोत. ठीक आहे. बघा, आता याचा आलेख कसा काढायचा? आता आलेख काढण्यासाठी बघा आपण हे बिंदूंचे निर्देशक काढले होते.
आलेख काढण्यासाठी आपण एक काम करू, हे बिंदू पहिले तिथं स्थापन करू. पहिलं काय बाबा 2 1. एक्सचा निर्देशक 2 वायचा 1. 2 1 म्हणजे इथं 2 आणि 1 झाला. दुसरा काय बाबा आपल्याकडे 0 आणि 2. एक्सचा 0 आणि वायचा 2. 0 आणि 2 इथे चला. 0 आणि 2. त्याच्यानंतर काय -2 आणि 3. एक्सचा -2 आणि वायचा 3. -2 आणि 3 इथं. -2 आणि 3 इथं. आता या 3 बिंदूंमधून जाणारी एक रेषा काढू. बघा. या तिघांमधून जाणारी ही रेषा अशा प्रकारे आपण काढून टाकू. चला. अशा प्रकारे या 3 बिंदूंमधून जाणारी ही रेषा जी आहे ती आपण काढू शकतो. झाली. आता ही रेषा म्हणजे कशाचा आलेख झाला? x अधिक 2y बरोबर 4 चा आलेख झाला. आता हा आलेख काढल्यानंतर याच्यामध्ये तयार होणारा हा जो त्रिकोण आहे याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता हा जो त्रिकोण तयार झालाय हा एक काटकोन त्रिकोण आहे. नीट बघा. आणि या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र आपल्याला माहिती आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग इथं मी लिहितो एरिया ऑफ त्रिकोण शॉर्टकट मध्ये लिहितो 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. मग 1/2 गुणिले या त्रिकोणाचा पाया किती 1 2 3 4 आणि गुणिले उंची किती 1 आणि 2. आता हे 2 आणि 2 गेले उत्तर किती आलं 4 चौरस एकक. 4 चौरस एकक हे झालं उत्तर. हे झालं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. तर अशा प्रकारे हा प्रश्न 3 मार्काला आहे पण खूप महत्वाचा होता. ओके. तर झालं. आता शेवटचा एक प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. हे झालं असेल तर याचा स्क्रीनशॉट पटकन घ्या. आता लास्ट प्रश्न जो आहे तो आपण बघूयात आता. बघा आता हा जो प्रश्न आहे याच्यात मला काय दिले याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की बाबा एकाच सर्वेक्षणावरून असे लक्षात आले की शहरातील 180 लोकांपैकी 70 पिझ्झा खाणारे 60 बर्गर खाणारे आणि 50 चिप्स खाणारे आहेत. तर वरील माहितीवरून वृत्तालेख आपल्याला काढायचा आहे. तर या वृत्तालेखामध्ये काय खाद्य पदार्थ आहे खाद्य पदार्थ. ओके. खाद्य पदार्थ दिलेत आपल्याला. खाद्य पदार्थानंतर खाणारी लोक फोन कोणाचा आला बाबा हा खाणारी लोक खाणाऱ्या लोकांची संख्या इथं आपण म्हणू खाणाऱ्या लोकांची संख्या खाणाऱ्या खाद्यपदार्थ खाणाऱ्या लोकांची संख्या खाणाऱ्या लोकांची संख्या इथं आपण खाणाऱ्यांची संख्या शॉर्टकट मध्ये लिहू जागा कमी आहे आपल्याकडे म्हणून खाणाऱ्यांची संख्या खाणाऱ्यांची संख्या लिहिल्यानंतर आपल्याला केंद्रीय कोनाचं माप या ठिकाणी काढावं लागणार आहे. ओके. केंद्रीय कोनाचे माप केंद्रीय कोनाचे माप कोनाचे माप कारण आपल्याला वृत्तालेख काढायचा आहे म्हणून केंद्रीय कोनाचं माप या ठिकाणी काढू. चला खाद्यपदार्थ काय काय 3 खाद्यपदार्थ आहेत आपल्या इथपर्यंत खालपर्यंत घेऊ 3 खाद्यपदार्थ. पहिला खाद्यपदार्थ काय बाबा पिझ्झा. बाबा पिझ्झा खातात काय कोणाकोणाला आवडतं पिझ्झा कमेंट बॉक्स मध्ये लिहा. कोणी कोणी खाल्लाय त्यांनी लिहा खाल्ला नाही नसेल तरी लिहा. त्याच्यानंतर बर्गर बाबा पिझ्झा नंतर बर्गर बर्गर हे काहीच खाऊ नका याच्यापैकी वरण भात भाजी भरी आणि चिप्स असे प्रश्न पण दिले नाही पाहिजे ऍक्च्युली. हा केळी सफरचंद असे खाणारे काहीतरी द्या. हे कसे काय फास्ट फूड खाणाऱ्यांची संख्या दिली जाते असा सर्वे करतात की पोरांनी खाल्लंच पाहिजे नंतर. प्रश्नात दिले पण तुम्ही खाऊ नका या सगळ्या गोष्टी घातक आहेत. बघा खाणाऱ्यांची संख्या पिझ्झा खाणारे 70 आहेत आणि त्याच्यानंतर बर्गर खाणारे 60 आहेत आणि चिप्स खाणारे 50 आहेत. ठीक आहे. आणि टोटल 180 आहे. आता मला केंद्रीय कोनाचे माप ही सगळी संख्या आपल्याला वृत्तालेखात दाखवायची म्हणजे वर्तुळात दाखवायची. मग केंद्रीय कोनाचे माप काढण्याच्या अगोदर इथे एकूण टोटल 360 असणार आहे. एकूण या सगळ्यांची टोटल कधी 360 असते. ओके. मग आता काय करायचं 70 भागिले 70 किती पैकी 180 पैकी गुणिले 360 करायचं जे काय उत्तर येईल ते तुमचं. त्याच्यानंतर 60 भागिले 180 गुणिले 360 करायचं तुमचं उत्तर आणि भागिले 50 आणि हे 50 भागिले 180 करा गुणिले 360. बघा आता काय होईल बघा 70 भागिले बघा 70 भागिले 180 गुणिले 360 जर केलं 80 की 80 80 दुने 360. मग काय आलं बाबा 70 गुणिले 2 किती आलं बाबा 140. म्हणजे इथं माझ्याकडे किती उत्तर आलं पाहिजे बाबा 140 आलं पाहिजे. 60 भागिले 180 60 भागिले 180 गुणिले 360. 80 80 की 180 180 दुने 360 आणि 60 दुने 120 झालं. त्याच्यानंतर 50 भागिले 180 इथे लिहा 50 भागिले 180 गुणिले 360. 180 दुने 360 50 दुने 100 म्हणजे माझ्याकडे काय आलं 70 छेद 180 गुणिले 360 येते 140 अंश. इथं आपल्याकडे येते 120 अंश आणि इथं आपल्याकडे येते 100 अंश.
या सगळ्यांची बेरीज केली ना तिघांची ती 360 येते. आता ही केंद्रीय कोनाचं माप काढल्यानंतर शेवटचा आपला सगळ्यात महत्वाचा पॉइंट तो म्हणजे वृत्तालेख काढणं. आता ही माहिती या वृत्तालेखामध्ये दाखवायची आपल्याला. सुरुवातीला अशा प्रकारे कोन काढायचा. पहिला 140 मापाचा कोन मला दाखवायचा आहे. पिझ्झा खाणारे 140. मग इथं कोन मापक ठेवायचं 140 पर्यंत बघा इथं 90 पर्यंत असेल 100, 110, 130, 140 मी अंदाजे काढतो. इथं अशा प्रकारे समजा 140 अंश आलं आणि हा काय बाबा पिझ्झा खाणार आहे. तर या पिझ्झा खाणार आहे. झालं. त्याच्यानंतर काय बाबा? त्याच्यानंतर 120 आहे. मग इथं असं कोन मापक ठेवायचं बघा अशा प्रकारे कोन मापक ठेवायचं आणि इथून असं 120 असं इकडे कुठेतरी येईल. ठीक आहे. कोन मापक म्हणजे इथं कुठेतरी अशा प्रकारे 120 वगैरे असं काहीतरी येईल. इथं कुठेतरी असं 120 अंश येईल आणि हे राहिलेले 110. ठीक आहे. इथं 120 अंश येतील. 120 कशासाठी आहे बाबा? 120 आहे बर्गरसाठी. बर्गर खाणारे 120. बर्गर. बर्मर झालं रे बाबा. बर्गर बर्गर खाणारे 120 आणि हे राहिले आपले 100. हे राहिलेले 100 असतात. एकदा मोजायचं बाबा राहिलेल्या कोणाचं माप किती. 100 नसेल तर समजायचं चुकलंय. 99 असेल, 101 असेल तर ठीक आहे. पण 120, 130 मोठा फरक असला की गडबड आहे समजायची. आणि हे 100 कशासाठी बाबा चिप्स खाणार आहे. चिप्स खाणार आहे. तर अशा प्रकारे हा वृत्तालेख आपण काढू शकतो. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ही मार्च 2023 ची जी प्रश्नपत्रिका होती बोर्डाची, ती संपूर्ण बघितलेली आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. तुम्ही सगळेजण बराच वेळ होतात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 ची पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक प्रश्नपत्रिका बघूयात. गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका मार्च 2023 ची आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघायचा प्रयत्न करू. आजच्या चर्चेत इथेच थांबू. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.